येस. चला. तर प्रिलिम्स झालेली आहे रविवारी किंवा 9 तारखेला. आणि आता आपल्याला ऑब्व्हियसली मेन्सची तयारी करायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हे जे काही आताचं डिस्कशन आहे ते बेसिकली GS2 च्या अनुषंगाने असेल आणि बॅच बद्दलची थोडीशी टेक्निकल इन्फॉर्मेशन असेल. आणि सोबतच मग GS2 ची स्ट्रॅटेजी आणि इतरही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये बोलायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यामध्ये कुठेही आपण कट ऑफचं डिस्कशन किंवा किती मार्क आले तर तुम्ही पास व्हाल वगैरे या गोष्टींबद्दल आपण बोलणार नाहीये. कारण तो या सगळ्या याचा विषय नाही आणि अशा प्रकारचे अंदाज लावणं आता तरी सध्या आपण सध्या शक्य नाही. त्यामुळे आपण डिरेक्टली कुठे मूव्ह ऑन करूया. जी काही आपली बॅच आहे त्या बॅच बद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देणं आणि मग नंतर GS2 ची स्ट्रॅटेजी वगैरे जर शक्य असेल तर त्याचं आपण एक वेगळं लेक्चर सुद्धा करू शकतो. बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातच आपण करूया की माझं इंट्रोडक्शन म्हणजे आता आता आतापर्यंतचे काही आपली ऑब्जेक्टिव्हची मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे. पण आता तुम्ही बऱ्याचपैकी तुमच्यापैकी विद्यार्थी नवीन असतील त्यांच्यासाठी एक इंट्रोडक्शन म्हणून देतो की अ, मी डॉक्टर संकल्प देशमुख. मी UPSC चे अटेम्प्ट दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी UPSC च्या इंटरव्ह्यूला सुद्धा अपिअर झालेलो आहे. आणि हे इंटरव्ह्यूला अपिअर होत असताना मी UPSC चा इंटरव्ह्यू सुद्धा एकदा मराठीमध्ये आणि इतर वेळेला मग मी इंग्रजीमध्ये दिलेला आहे. आणि मेन्स सुद्धा म्हणजे मेन्सची जी रायटिंग असते तर ती सुद्धा मी 2 वेळा मराठीमध्ये आणि 2 वेळा इंग्रजीमध्ये पण केलेली आहे. आणि त्याच्यातून आपण त्याच्यामध्ये काय म्हणूया आपण की पास आउट झालेलो आहोत. त्याच्यामुळे जो काही लिखाणाचा अनुभव असतो मराठीमधून लिहिणं आणि इंग्रजीमधून लिहिणं तर या दोन्ही भाषांमध्ये लिहू शकण्याचा अनुभव आहे आणि त्याच्यामधून चांगले मार्क मिळून आपण पास करणं UPSC मेन्स पास करणं आणि इंटरव्ह्यूला अपिअर होणं तो अनुभव आहे. ओके. आणि माझा ऑप्शनल सांगायचं झालं तर पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स हा माझा ऑप्शनल होता माझ्या प्रिपरेशनच्या वेळेला. हिस्ट्री मी सुरुवातीला केलेला. त्यानंतर PSIR कडे मी शिफ्ट झालेलो. तर ऑप्शनल जो आहे तर त्याच्याबद्दल म्हणजे PSIR हा ऑप्शन जो आहे त्याच्याबद्दल मला बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो की कमांड आहे. तर हे मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही ज्या काही लँग्वेज आहेत तर त्याच्यावर म्हणजे रायटिंगची जी कमांड पाहिजे तर ती आपण ऑलरेडी आत्मसात केलेली आहे म्हणा किंवा त्यावेळेला आपण ते स्वतःला प्रूव्ह करू शकलेलो आहोत. आपल्या बॅच बद्दल आता थोडीशी माहिती घेऊयात. तर GS2 मेन्स मॉड्यूल असणार आहे आपलं. ऑब्व्हियसली मॉड्यूल वाईज आपण ऍडमिशन घेतोय कारण बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांना एकत्रच फीस भरणं शक्य होत नाही. त्यामुळे मग मॉड्यूल वाईज ऍडमिशन घेतोय. GS4चं म्हणजे इथिक्सचं जे मॉड्यूल असेल ते आपलं डिसेंबरला म्हणजे 21 डिसेंबरला जी आपली कंबाईनची प्रिलिम्स आहे त्याच्यानंतर एक दिवसानंतर म्हणजे मला वाटतं अंदाजा 23 तारखेला सुरू व्हायला पाहिजे. तर ही जी बॅच आहे GS2 मॉड्यूल मेन्स मॉड्यूल ही 24 नोव्हेंबरला आपण प्लॅन केलेली आहे अंदाजे असं म्हणलंय. कारण काही गोष्टी आपल्याला क्लिअर कराव्या लागतील त्यानुसार मग आपण त्या तारखेला बॅच सुरू करू. मग आता तसं बघायला गेलं तर आधीच्या बॅचेस आपण सुरू करायचो त्या मानाने 24 नोव्हेंबर खरं तर अर्ली आहे. कारण फक्त तुमचे म्हणजे तुमची मेन्स सॉरी तुमची प्रिलिम्स झाल्यानंतर फक्त 15 दिवस होत आहेत आणि मग तुम्ही काय करता इमिजिएटली बॅचला सुरुवात करता. तर मग हा एवढा कमी का गॅप देतोय आपण 15 दिवसांचा तर लक्षात घ्या की तुमच्याकडे वेळ आहे मेन्सच्या प्रिपरेशनला पण तो कमी पडू शकतो. कारण बऱ्यापैकी तुमच्यापैकी बरेच जण असे असू शकतात की मेन्सला पहिल्यांदाच म्हणजे रायटिंगच्या किंवा डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्सला पहिल्यांदाच सामोरं जातात. UPSC समजा याच्या आधी केली नसेल. तर त्यामुळे मग तुम्हाला हा वेळ जास्तीत जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे युटिलाइज करावा लागेल. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत तर GS2 ची जी काही 250 मार्क्सची जी आपली तयारी आहे तर ती कंप्लीट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. 250 मार्कांचा पेपर आहे. आता बघा ऑप्शनलच्या एका पेपर सारखाच ॲज गुड ॲज हा पेपर असतो. सो तुम्ही त्याला तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे आणि मार्क पण चांगले येऊ शकतात. त्याच्यानंतर मग आपण काही इथं वैशिष्ट्य दिले पण इथं मी सांगत बसण्यापेक्षा आपण एक एक पॉईंट जसं बघू त्याच्यामध्ये हे सगळं सांगेल. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बॅच ही जी असेल ती लाईव्ह आणि ऑनलाईन असेल. झूम लाईव्ह वरती आपण लेक्चर्स घेतो. झूम लाईव्ह वरती आपण कसं लेक्चर घेतो त्याचं इंटरफेस कसा असतो तर त्याचे युट्यूबचे काही जुने व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या याच्यावरती. मी एका कोपऱ्यामध्ये स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेल आणि स्क्रीन तुमच्या समोर असेल. म्हणजे आपली जी काही नोट्सची जी फाईल आहे ती तुमच्या समोर असेल आणि त्याच्यावरती आपण सगळ्या गोष्टी शिकवत जाणार आहोत. म्हणजे इंटरफेस जो असेल झूम लाईव्ह बॅचचा तो मोस्टली काय असेल की स्क्रीन शेअर केली जाईल आणि मी कोपऱ्यामध्ये तुम्हाला एका उजव्या बाजूला किंवा वरती कुठेतरी दिसणार आहे. ठीक आहे. तर झूम लाईव्ह का घेतोय आपण किंवा लाईव्ह सेशनच का घेतोय त्याचं रिझन आता बऱ्याच वेळेला याच्या आधी बोललोय पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ खूप वाचतो. तुमचा येण्या जाण्याचा वेळ वाचतो. बाहेरगावचे जे विद्यार्थी असतात ते आमच्याशी कनेक्ट होऊ शकतात. तुमच्यापैकी काही जणांना असं वाटू शकतं की सर ऑफलाईन बॅच घेऊ शकता का वगैरे किंवा हायब्रिड मॉडेलमध्ये. आता लक्षात घ्या तुम्ही ऑफलाईन जरी बॅच घेतलं तरी त्याच्यामध्ये जो वेळ येण्या जाण्याचा वेळ आहे आणि मध्ये मध्ये कधी काय होतं की लिंक तुटल्यानंतर जो एक मध्ये वेळ जातो त्यामध्ये मला असं वाटतं की कमी वेळामध्ये आपल्याला जर जास्त कंटेंट करायचं असेल तर कधी पण काय आहे की लाईव्ह बॅच
किंवा ऑनलाईन बॅच ही जास्त बरी पडते. आता लाईव्हच का बरं? रेकॉर्डिंग का नाही वगैरे? तर सगळ्यात बेसिक त्याच्या पाठीमागचं रिझन आहे की आपल्या डिसिप्लिन मध्ये तुम्हाला ठेवायचं. असं नकोय की तुमच्यावरती सगळं सोपवून दिलं की तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा लेक्चर्स करा. काय होतं बऱ्याचशा वेळेला की त्याच्यामुळे ते लेक्चर्स करणंच होत नाही. त्यापेक्षा मग जर तुम्ही लाईव्ह मध्ये येत असाल, आपल्या सोबत जोडले जात असाल, तर तुम्ही एक शिस्त मेंटेन राहते तुमची. तुम्ही रोज तुमच्यावरती प्रेशर असणार आहे एक टाइम टेबल फॉलो करण्याचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग करण्याचं प्रेशर तुमच्यावरती आपण क्रिएट करणार आहोत. आणि ऍक्च्युली तेच वर्क करतं. खूप जास्त तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं, तुम्हाला असं म्हणलं की नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने लेक्चर करा, की मग ते काय व्हायला लागतं की तुम्ही त्या झोन मध्ये राहत नाही किंवा त्या प्रेशर मध्ये राहत नाही आणि ऑन द टोज राहत नाही. सो आपण काय करणार आहोत की ऑनलाईन लाईव्ह बॅच घेणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मॉर्निंग सेशन असेल आपला मुद्दाम. जेव्हा की तुम्ही बऱ्याच वेळेला उशिरा उठता आणि उशिरा दिवस चालू करता, 8:30 पावणे 9 ला समजा दिवस चालू होत असेल, तर त्या केसमध्ये असं होईल की तुमचं 9:30 पर्यंत ऑलमोस्ट सकाळचं सेशन संपलेलं असेल लेक्चर होऊन. त्यामुळे तुम्ही ऑफिसला जरी जात असाल, ड्युटी जरी करत असाल, तर तुम्हाला तो सेशन अटेंड करणं तर शक्यच आहे. म्हणजे आपण सकाळी लवकर सुरू करतो आणि मग 9:30 पर्यंत वगैरे संपवतो, कारण बऱ्याचशा जणांना ऑफिसचा टायमिंग असतो म्हणून. म्हणजे आपण बेसिकली काय करतो ना, जे ऑफिसचा टायमिंग आहे म्हणजे 10 ते 6, हा सोडून आपण लेक्चर्स कंडक्ट करणार आहोत आपले. त्यामुळे तुम्हाला एकतर तुमची इतर काही ड्युटी असेल, काही कामं असेल, तर ती पण करता येतील आणि तुमचा इतर अभ्यासही करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा जो युटिलायझेशन आहे, टाइम युटिलायझेशन, बऱ्याच वेळेला सकाळी युटिलायझेशन होत नाही टाइम म्हणजे आपल्या वेळेचं, तर ते सुद्धा आपण काय करू शकू याच्यामधून करू शकू. ठीक आहे. इव्हिनिंग सेशन जो आहे तो संध्याकाळी 6:15 किंवा 6:30 ते 8:30 म्हणजे आता एक लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्हचे जेव्हा बॅचेस होते आपल्या, तेव्हा आपले हे सेशन्स याच्यापेक्षा पण हेवी असायचे. असे हेवी सेशन्स, त्यावेळेस सारखे हेवी सेशन्स आपल्याला आता डिस्क्रिप्टिव्ह साठी घ्यावे नाही लागत. म्हणजे त्यावेळेचे सेशन्स ऍक्च्युली एक सेशन जवळपास 4-4.5 तासांचा असायचा. आता मात्र तशी गरज पडत नाही, कारण हे डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये मला तुमच्याकडून बऱ्याचशा गोष्टी करून घ्याव्या लागतात. तेव्हा मला तुम्हाला गोष्टी द्याव्या लागत होत्या. सो आपण हा जो शेड्यूल आहे अशा प्रकारे मेंटेन करू शकतो. म्हणजे सकाळी 2.5-3 तास आणि संध्याकाळी 1-2-1 तास असं जरी आपण केलं, तरी बऱ्यापैकी आपलं सगळं हे कव्हरेज होऊ शकतं. हे लक्षात ठेवायचं की या टायमिंग मध्ये आपण काही ऍडजस्टमेंट करू शकत नाही. एक ऍडजस्टमेंट आपण आपल्या बाजूने करतो, ती म्हणजे कोणती? की सॅटर्डे संडे जेव्हा असेल, तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल असं आपण म्हणतो, तर त्यावेळेला मात्र आपण काय करू शकतो की आपले सेशन जे आहेत त्याची लेंथ आपण नक्कीच वाढवू शकतो. कारण कधी कधी असं होऊ शकतं की रविवारी आपल्याला काय की एक मोठा टॉपिक कव्हर करायचा, तर आपण 2-2.5 तासांच्या ऐवजी मग काय 3 ते 4 तासांचा 5 तासांचा सेशन घेतला. असं करूनही आपण पर्टिक्युलर जो सेक्शन आहे तो लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करतो. आता बॅच ड्युरेशन इथे लिहिताना मी 16 ते 18 लिहिलेलं आहे. इथिक्सच्या बॅचला पण आपण असंच लिहिलं होतं, पण ऍक्च्युली इथिक्सची बॅच जवळपास 14 ते 15 दिवसांमध्ये संपलेली होती. ठीक आहे ना. आता तुम्हाला असं वाटेल की मग आपण एवढंच करणार का 15 दिवस, म्हणजे तुम्ही एवढंच करणार का? तर लक्षात ठेवा, असं होत नाही, कारण तुम्हाला मध्ये जो वेळ आहे तो भरपूर वेळ मिळणार आहे. आणि आता डिस्क्रिप्टिव्हची तयारी तुम्ही करता, असं तुम्ही मधल्या वेळेमध्ये भरपूर काही, म्हणजे जेव्हा आपलं सकाळचं लेक्चर संपतं आणि इव्हिनिंगचं सेशन आपला जो काही लेट इव्हिनिंगला सुरू होणार आहे, तर तुम्ही मधल्या वेळेमध्ये तुमच्या ऑप्शनल किंवा तुमचा इतर कुठलाही जीएस सुद्धा करू शकता किंवा इतरही अभ्यास करू शकता. लक्षात ठेवा, त्यामुळे काय आहे की या गोष्टींबरोबर तुमचं इतर काही ना काही चालू राहणार आहे. फक्त आपल्याबरोबर काय होईल की तुम्ही काय करणार आहात, जे जास्तीत जास्त लिखाण जे आहे किंवा एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे किंवा आपल्याकडचा जो डेटा आहे तो कसा वळवायचा किंवा आपल्या जे काही कन्सेप्ट आहेत, तर त्या अभ्यासाच्या अनुषंगाने किंवा रायटिंगच्या अनुषंगाने कशा वळवायच्या, त्या गोष्टी आपण याच्यामध्ये करत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही दिसताना जरी तुम्हाला हे 15 डेज वगैरे दिसले किंवा 2 वीक्स दिसले, तरी मला असं वाटतं की ते 2 वीक्स एक्झॅक्टली तुम्हाला तेवढे लागत नाहीत किंवा पूर्ण 2 वीक्स तुम्हाला लागत नाहीत. मध्ये मध्ये तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जरी तुम्ही 16 दिवस जरी पकडले, ठीक आहे, 16-17 दिवस जरी पकडले, तर लक्षात ठेवा, जर तुम्ही पूर्ण मेन्सचा विचार केला आणि दिवसांचा विचार केला, तर 250 मार्कानुसार तुम्ही इतकं दिवस देणं बनणार आहे त्याला, किंवा इतकं दिवस तुम्ही द्यायला पण पाहिजेत. तुम्ही जर तुमचा ऑप्शनल करत असाल, तर ऑप्शनल 500 मार्कांचा आहे, तर ऑप्शनल तुम्ही जवळपास 1 महिना देऊ शकता किंवा द्यायला पाहिजे, म्हणजे एका बाजूनी. तसंच तुम्ही एका बाजूनी मग GS2 साठी किंवा GS4 साठी 15-15 दिवस द्यायला काही हरकत नाही आणि त्याच पद्धतीने ते केलं पाहिजे. जर तुम्ही तुकड्या तुकड्यांमध्ये बिट्स अँड पीसेस मध्ये अभ्यास केला, तर मात्र ते कन्सोलिडेशन तुमचं होणार नाही. ठीक आहे. एंड अराउंड जो असेल बॅचचा, तो आपण मुद्दाम मी तुम्हाला टेंटेटिव्ह फक्त तारीख टाकतोय, 9 डिसेंबर. असं काही एक्झॅक्ट आपण सांगू शकत नाही. लाईव्ह सेशन्स कसे कंडक्ट होतात त्यानुसार सगळं असेल. हॉलिडेज वगैरे ठीक आहे, आता हे आधी मध्ये हॉलिडेज आता ऑब्व्हियसली संबंध येणार नाही. तुमची कंबाईनची सुद्धा प्रिलिम्स 21 डिसेंबरला आहे, त्यामुळे बॅचच्या मध्ये कुठलं हे येणार नाही. तुम्हाला जेव्हा केव्हा एक सबस्टन्शियल सिलेबस कव्हर होईल, तेव्हा तुम्हाला प्रिपरेशनसाठी एखादा गॅप आपण मध्यंतरी देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इव्हिनिंग सेशन जो आहे तो रोजच असावा लागेल असं नाही. जशी जशी आपल्याला गरज पडेल तसं तसं आपण इव्हिनिंग सेशन घेतो. मोस्टली असतो, जेव्हा आपल्याला गरज नाहीये तेव्हा आपण इव्हिनिंग सेशन घेत नाही. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेळ मिळू शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोट्स.
आपण काय करणार आहोत, तर तुम्हाला नोट्स आपण काय ह्या सॉफ्ट कॉपीमध्ये आपण तुम्हाला नोट्स तुमच्या ईमेल वरती पीडीएफ स्वरूपामध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. आता सॉफ्ट कॉपी का बरं, तर इतक्या म्हणजे GS4 ला आपण हार्ड कॉपी दिलेली आणि GS4च्या पुढच्या बॅचला सुद्धा आपण हार्ड कॉपीज देणार आहोत. GS2 साठी मात्र आपण सॉफ्ट कॉपी देतोय. त्याचं रिझन आहे की तुम्हाला लवकर बॅच आपल्याला सुरू करायची म्हणजे 24 तारखेला सुरू करायची आहे. खूप वेळ जर लावला म्हणजे आपण ही बॅच 4 डिसेंबरला शिफ्ट करून तुम्हाला नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं असंही करू शकलो असतो. पण बेसिकली काय आहे की लवकरात लवकर तुम्हाला त्या ग्रूमिंग सेशन्स मध्ये घेऊन जाणं किंवा रायटिंग सेशन्स मध्ये घेऊन जाणं. त्यामुळे मग सध्या तो जो काही काय म्हणतात त्याला सगळं जे काही तुम्हाला कुरिअर करणं असेल किंवा इतर गोष्टी असतील, छापणं असेल सगळं, तर त्याला वेळ जाऊ नये, त्याच्यामध्ये वेळ घालवू नये म्हणून आपण प्रयत्न करतो की तुम्हाला इमिजिएटली आम्ही काय करू, इमिजिएटली म्हणजे विशिष्ट एका तारखेला आम्ही काय करू, सॉफ्ट कॉपी देऊन टाकू. त्यामध्ये त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करता येईल. मग आता लक्षात घ्या की बऱ्याच जणांचं असं असतं की सर नोट्स कशा आहेत, मराठीमध्ये आहेत का इंग्रजीमध्ये आहेत, तर नोट्स आपल्या बायलिंग्वल आहेत. मराठीमध्ये कीवर्ड्स इंग्लिश असतात, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण इंग्लिश मध्ये लिखाण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेटली इंग्लिश नोट्स काय करणार आहोत, आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे ना. कारण आता शक्य आहे म्हणजे एआयच्या जमान्यामध्ये नोट्सला कीवर्ड्स इंग्लिश मध्ये ठेवणं ह्याच्यामध्ये काही फार मोठी अडचण नाही आहे. आता तुम्हाला जे काही इंग्लिश मधून तयारी करणारे विद्यार्थी आहेत, तर इंग्लिश मधून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्युअर इंग्लिश नोट्स त्याच्यामध्ये मराठी कुठेही न टाकता आपण ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. ओके. सो बी अश्युअर्ड की नोट्स ज्या असतील त्या मराठी असतील मराठीवाल्यांसाठी आणि इंग्लिश मधून लिखाण करणाऱ्यांसाठी इंग्लिश मध्ये नोट्स असतील, लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे टीचिंगचा, की टीचिंग कशी असणार. ऑब्व्हियसली टीचिंग ही बेसिकली प्रायमरी लँग्वेज ही मराठी असेल आणि सोबत त्याच्यामध्ये इंग्लिश कीवर्ड्स असतील. मग आता याचा काही फार इम्पॅक्ट पडतो का तुमच्या लिखाणावरती किंवा याच्यावरती, तर ते बऱ्याचशा वेळेला इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे की तुम्ही कसं या सगळ्या गोष्टींकडे बघता. मला असं वाटतं की तुमच्याकडे कीवर्ड्स असतील, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असतील आणि तुमच्याकडे इंग्लिश मधलं मटेरियल असेल जे की आपण देणार आहोत, तर त्याच्यानंतर तुम्हाला फारशी अडचण खरं तर त्याची नाही आली पाहिजे. कारण GS4च्या बॅचला तर आपले बरेचसे विद्यार्थी होते जे इंग्रजीमधून लिखाण करत होते, जेव्हा की नोट्स आपल्या प्युअरली बायलिंग्वल होत्या. आता तर आपल्या नोट्स काय करणार आहोत आपण की मराठी वेगळ्या आणि इंग्लिश वेगळा करणार आहोत. इव्हन आपण GS4च्या इथिक्सचा जो काही आपलं पुस्तक आहे किंवा नोट्स आहेत त्या सुद्धा आपण मराठी वेगळा आणि इंग्लिश वेगळा असं करून तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत GS4च्या बॅचच्या वेळेला. मटेरियल मगाशी म्हणलं तसं सॉफ्ट कॉपीज आपण देणार आहोत, हार्ड कॉपी आपण देणार नाहीयेत किंवा प्रिंटेड मटेरियल आपण देणार नाहीयेत. त्याच्यामध्ये तुम्हाला GSच्या नोट्स दिल्या जातील, GS2च्या नोट्स दिल्या जातील. मग त्याच्यामध्ये काय होईल की पॉलिटीवाला जो भाग आहे, ठीक आहे, प्लस गव्हर्नन्स वाला जो भाग आहे आणि IR वाला जो भाग आहे, ह्या तिन्हीच्या नोट्स ज्या आहेत तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये पीडीएफ टॉपिक वाईज जे युपीसीचे आतापर्यंत PYQ येऊन गेले ते पण प्रोव्हाइड केले जातील. आणि इरा वर्कबुक म्हणजे जे आपण एक ब्लँक वर्कबुक देतो त्याच्यामध्ये क्वेश्चन्स ऑलरेडी सेट केलेले असतात, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. म्हणजे तुमचं लिखाणाचा सराव होत जातो, तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यानंतर नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला आता 24 तारखेला आपण म्हणतोय बॅच आहे अंदाजा, तर 21 ते 22 तारखेच्या आसपास म्हणजे तुम्हाला 1 ते 2 दिवस मिळतील. त्या दरम्यान तुम्ही प्रिंट त्याची करून घेऊ शकता. तर 24 तारखेला तुम्हाला ईमेल आयडी वरती तुमच्या नोट्स मिळून जातील. त्यानंतर एक सेपरेट चॅनल बनवलं जाईल टेलिग्रामचं, ज्यामध्ये तुम्हाला 22 तारखेच्या अराउंड, जर 24 तारखेला बॅच आहे तर 21 किंवा 22 तारखेच्या अराउंड म्हणजे त्याच दरम्यान तुम्हाला नोट्स पण मिळणार आहेत तुमच्या ईमेल वरती. आणि त्याच दरम्यान तुम्हाला एका सेपरेट टेलिग्राम चॅनलमध्ये ऍड पण करण्यात येणार आहे, कारण त्याच्यावरती सगळं कम्युनिकेशन आपण आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांशी करतो. त्याच्यानंतर हे जे आहे म्हणजे आपल्या बॅच मध्ये बेसिक ज्या काही गोष्टी आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मग आलं की आन्सर रायटिंग. ठीक आहे ना. आन्सर रायटिंग म्हणजे काय, बॅच मध्ये काय काय असतं. तर आन्सर रायटिंग तर आपण करणार आहेत का, ऑब्व्हियसली आन्सर रायटिंगला जास्त महत्व असणार आहे. सोबत मग आपण टेस्ट वेगवेगळ्या सोडवणार आहोत आणि होमवर्क करणार आहोत. आता टेस्ट किती सोडवणार वगैरे तर लक्षात ठेवा. म्हणजे आपण एक फुल लेंथ टेस्ट ऑब्व्हियसली ऍट द एंड ऑफ द काय म्हणून आपण बॅच घेतोच, की एक फुल लेंथ टेस्ट असेल की जी तुम्ही काय करायचे पूर्णपणे सोडवायचे. आणि त्याआधी मग आपण मुद्दामच काय केलं की हे टेस्ट वेगळ्या प्रकारे टेस्ट करत बसण्यापेक्षा तुम्हाला काय करता येतं, जे आपलं वर्कबुक आहे, वर्कशीट आहे, त्याच्या माध्यमातूनच तुम्ही काय करू शकता, जे काही रायटिंग आहे त्याची प्रॅक्टिस करू शकता. कारण ते त्या पद्धतीने स्ट्रक्चर आपण करतो. ती वर्कशीट तुम्ही सोडवायची असते आणि ती सबमिट करायची असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ती सबमिट कराल, त्याच्यावरती जर मला काही वाटते की तुम्हाला मी इनपुट देऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस सुचवू शकतो, तर ते तसं तसं आपण चेंजेस सुचवतो. आता मागच्या GS4च्या इथिक्सच्या बॅचला एक ऑब्झर्व केलं आपण की जे जे विद्यार्थी रेग्युलरली त्याच्यामध्ये रायटिंग करत होते, तर त्यांचं वर्कबुक हळूहळू सुधरत गेलं, रायटिंग त्यांचं जे आहे ते सुधरत गेलं, त्यांची लिखाणाची जी पद्धत वगैरे आहे, तर त्या गोष्टीमध्ये बराचसा फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. मध्ये डाऊट सॉल्व्हिंग साठी आपण काय करतो, तुम्हाला मी माझा एक सेपरेट टेलिग्राम आयडी देतो. त्याच्यावरती तुम्ही मला ऑडिओ मेसेज किंवा मेसेज करू शकता. त्याच्यावरती तुमचा डाऊट विचारू शकता, त्याला की मी रिप्लाय करेल किंवा मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे.
कारण लाईव्ह मध्ये कधी कधी त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या त्या इमिजिएटली त्या पॉइंटला समजा मे बी जमणार आहे. ओके, व्हॉट विल बी कव्हर्ड म्हणजे काय आपण कव्हर करणार आहोत या बॅच मध्ये तर लक्षात घ्या. ऑब्व्हियसली आता काय म्हणूया आपण की GS2 मेन्सची बॅच आहे, तर अनालिटिकल आणि रायटिंग ओरिएंटेड ही बॅच असणार आहे हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि त्याच्यामध्ये आपण काय करू, नोट्स तर आपल्या कव्हर करणारच आहोत, त्याच्यामधले महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर करणार. इम्पॉर्टंट UPSC ची काही पीवायक्यूज आहेत म्हणजे UPSCच्या पीवायक्यूज मधून आपल्याला भरपूर इन्साइट मिळतात की कुठल्या टॉपिक बद्दल आपण काय तयारी करायला पाहिजे. आता काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक टॉपिक आहे की कंपॅरिझन ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे वेगवेगळ्या संविधानांचं जे कंपॅरिझन आहे ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर त्यात आता सगळंच करावं लागत नाही, तर काही ठराविक गोष्टी आहेत त्याच्याबद्दलच्या कन्सेप्ट आपण करतो. किंवा फॉर एक्झाम्पल फेडरलिझम असेल तर फेडरलिझमच्या संकल्पनेच्या अनुषंगाने जे काही प्रश्न विचारले जातात त्याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. त्यानंतर काय तर पॉलिटी, गव्हर्नन्स आणि IR म्हणजे एक लक्षात घ्या की GS2 मध्ये सिलेबस खूप मोठा आहे. जवळपास 21 पॉईंट वगैरे आहे त्याच्यामध्ये. म्हणजे एक 35% 40% सिलेबस जो आहे तो थोडासा कोर पॉलिटीकडे झुकणार आहे. बाकीचा जो सिलेबस आहे तो मात्र कसा आहे, अदर दॅन आपण म्हणूया कोर पॉलिटी आहे, तर तो आपल्याला व्यवस्थित करावा लागणार आहे, तर तो पण आपण कव्हर करणार आहे. काय आपण याच्यामध्ये कव्हर नाही करणार हे पण मी आता सांगून टाकतो. की जो प्रिलिम्सचा पार्ट असतो म्हणजे प्रिलिम्स बेस्ड फॅक्ट्स वगैरे असतात, फॉर एक्झाम्पल मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यामध्ये आपण समित्या वगैरे पाठ करतो, सगळं करतो. ठीक आहे ना. किंवा स्टेट फॉर्मेशनचा टॉपिक असेल त्याच्यामध्ये आपण सगळं पाठ करतो. किंवा काय ते राष्ट्रपतींची निवडणूक, तर राष्ट्रपतींची निवडणूक शिकण्याची ही GS2 च्या वेळेसची ही वेळ नसते, लक्षात ठेवा. राष्ट्रपतींची निवडणुकीची प्रोसिजर ही तुम्हाला काय इन जनरल माहिती पाहिजे. ठीक आहे. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला की राष्ट्रपतींच्या आणि राज्यपालांमध्ये काय म्हणूया आपण त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉवरमध्ये काही फरक आहे का, किंवा राज्यपालाच्या पदाबद्दल काही वाद आहेत का, ठीक आहे, केंद्र आणि राज्यामध्ये काही त्याच्यावरून वाद झाले आहेत का, तर या गोष्टी शिकण्यामध्ये किंवा या गोष्टी GS2 साठी आता आपल्याला इम्पॉर्टंट ठरतात. त्यामुळे प्रिलिम्स वाला जो पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल मनी बिल कसं पास होतं, तर मनी बिल कसं पास होतं हे आपलं आता दुय्यम बाजू असेल. ठीक आहे. मनी बिलाच्या बद्दल जर काही गोष्टी असेल किंवा पार्लमेंटरी कमिटीचं जे काही स्ट्रक्चर आहे ती दुय्यम बाजू असेल आपल्यासाठी आता. आणि पार्लमेंटरी कमिटीजमुळे नेमकी अकाउंटेबिलिटी कशी सेट होते किंवा उत्तरदायित्व कसं सेट होतं किंवा सरकार कसं नियंत्रणामध्ये राहतं याच्याबद्दलच्या गोष्टी पाहणं आपलं आता काय असणार आहे, एक प्रकारे पर्पज असणार आहे. त्याच्यामुळे हे मी आधीच क्लिअर करतो की जो प्रिलिम्स पार्ट आहे, ठीक आहे, किंवा बेस्ट फॅक्ट्स आहेत समजा, तर त्याला आपण कमी महत्व देणार आहोत. ठीक आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल की एकदम टिपिकल जो आपला प्रिलिम्स ओरिएंटेड कोर पॉलिटी असतं तसं होईल, तर तसं आपण ते कंडक्ट करत नाही, कारण ती नीड GS2 मेन्सची नाही, हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. डेटा स्टॅटिक पार्ट ह्या गोष्टींना आता या बॅच मध्ये कमी महत्व असणार आहे. हे यासाठी पण सांगतो की बऱ्याच जणांनी ऑलरेडी कोर पॉलिटी केलं असतं, त्यांना असं वाटतं की नाही मी कोर पॉलिटी केलेलं आहे, मग आता मला काय गरज आहे GS2 च्या बॅचची. लक्षात ठेवा GS2 च्या बॅच मध्ये कोर पॉलिटी सोडून एकतर बरंच काही आहे, आणि कोर पॉलिटी मध्ये सुद्धा कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. आता मी असं नाही म्हणत आहे की UPSC सारखेच प्रश्न विचारले जातील, पण तुम्हाला एक इन्साइट येऊ शकते की त्याचे जे प्रश्न आहेत याबद्दलचे विचारले जाणारे प्रश्न आहेत ते जरी स्टॅटिक विचारले तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या अँगल्स लिहावे लागतील. तुम्ही फक्त काही जे काही काय म्हणतात कोरमध्ये आपण जसं वाचतो तशा पद्धतीने सगळे अँगल तुम्ही नाही लिहू शकणार आहे. बाकीचे तुम्हाला अँगल्स त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील, तर तुम्हाला तुमच्या उत्तरांना जास्त मार्क येतील. ते आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट असेल ऍडमिशन कसं घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ऑलरेडी आता ऍडव्हर्टाईज वगैरे पडलेली आहे, तर आपलं जे काही नंबर्स आहेत अकॅडमीचे नंबर तुम्हाला दिलेले आहेत. तर त्याच्यावरती फीस विचारून घ्या, पेमेंट डिटेल्स त्याच्यामध्ये घ्या तुम्ही त्यांच्याकडून. आणि काय करा, तुम्हाला उद्या मला वाटतं उद्या दुपारपर्यंत किंवा उद्या इव्हिनिंग पर्यंत तुमचा गुगल फॉर्म तुम्हाला मिळाला पाहिजे. तर गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचा सगळा जो डेटा आहे, नाव, तुमचं ईमेल ID, फोन नंबर, ठीक आहे, 2 फोन नंबर टाका, टेलिग्राम ID पण टाका मुद्दाम, कारण बऱ्याच वेळेला तुमचा फोन लायब्ररीमध्ये असल्यामुळे बंद असतो किंवा चालू नसतो, तर टेलिग्रामवरती आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकावं. सॉफ्ट कॉपी तुमच्या फोटोची, MPSC प्रोफाईलचा स्क्रीनशॉट. आता तुम्ही म्हणाल की हे MPSC प्रोफाईलचा स्क्रीनशॉट वगैरे कशासाठी, तर एक ऑथेंटिक हे कळावं, कारण झूम ऑनलाईन बॅच असते. एक ऑथेंटिसिटी कॅन्डिडेटची असावी म्हणून आपण काय करतो, ते MPSC प्रोफाईलचा स्क्रीनशॉट घेतो. ठीक आहे. त्यानंतर तुमची लँग्वेज जी आहे नोट्ससाठी, की तुम्हाला मराठीवाल्या नोट्स हव्यात का तुम्हाला इंग्रजीवाल्या नोट्स हव्यात, ती त्याच्यामध्ये ऍड करा. म्हणजे आम्ही तुम्हाला त्यानुसार तुमची सॉफ्ट कॉपी पोहोचवू शकतो. त्याच्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट स्क्रीनशॉट जो आहे तो अपलोड करायचा आहे. तुमचा व्हॅलिड ईमेल ID कंपल्सरी आहे, कारण आपण त्याच्यावरती तुम्हाला नोट्स देणार आहोत. आपण तुम्हाला ग्रुपवरती वगैरे नोट्स देणार नाहीये, आपण तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुमच्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत, कारण तुमच्याकडे ते एक्सक्लुझिव्ह तुमचं डिस्क्रिप्शन तुम्ही बॅचला असाल तर ते असलं पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये लेक्चर रेकॉर्डिंग शेअर करत नाही. ठीक आहे. ऍप वरती म्हणा, किंवा परत सर माझं लेक्चर बुडालं होतं, मग लेक्चर करायचं राहून गेलं, माझी जेन्युइन अडचण आहे वगैरे जे काय असेल, ठीक आहे, सगळ्या जेन्युइन अडचणी मान्य आहेत, पण डिसिप्लिन जे आहे ते बॅचचं त्याला धक्का लागणारी गोष्ट आपण सहसा कुठलीही मान्य करत नाही, कारण
तुम्ही सकाळी लेक्चरला येणं याच्यामध्ये जे तुमचं त्या 10-15 दिवसांमध्ये आउटपुट निघणार आहे ना, तर ते आउटपुट आपल्यासाठी महत्वाचं आहे. एकदा जर मी तुम्हाला म्हणलं की लेक्चर रेकॉर्डिंग वगैरे अवेलेबल असतात, म्हणजे म्हणतच नाही पण एक सांगतोय तुम्हाला की समजा असं काही आहे असं तुम्हाला कळालं तर त्याचा गडबड काय होते, तुम्ही सकाळी उठणार नाही, तुम्ही उशिरा उठाल, तुम्ही 8 वाजता लेक्चर जॉईन कराल आणि म्हणाल की सर सकाळचं लेक्चर थोड्या वेळासाठी बुडाल आणि मग त्यासाठी आता रेकॉर्डिंग लागते. तर रेकॉर्डिंग असणार नाहीत, ओनली आणि ओनली लाईव्ह असेल. जर तुमचा लाईव्ह सेशन मिस झाला तर तुमचं ते लेक्चर मिस होईल आणि मग तो तुम्हाला पाठ अवघड वाटायला लागेल आणि हेच प्रेशर आपल्याला तुमच्यावरती क्रिएट करायचं आहे. तर तुमचा चांगल्या प्रकारे या दरम्यान अभ्यास होऊ शकतो असं आतापर्यंत म्हणजे आपल्याला जे रिझल्ट मिळालेले आहेत तर ते याच मेथडचे आतापर्यंत मिळालेले आहेत. मग अशी म्हणलं तसं लेक्चरची लँग्वेज बायलिंग्वल मिक्स असेल, मराठी विथ इंग्लिश असेल, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे आता बोलण्याची लँग्वेज मराठी असेल, मध्ये ऑब्व्हियसली जे काही टेक्निकल वर्ड्स आहेत ते इंग्लिशमध्ये येत जातील, कारण फॉर एक्झाम्पल डेमोक्रेटिक, रिपब्लिक हे शब्द तर तुम्हाला बरोबर इंग्लिशमध्ये येत जातील आणि तुमच्या नोट्समध्ये तर तुमच्या नोट्स इंग्लिश स्वतंत्र असेल आणि मराठी स्वतंत्र असेल, त्याच्यामुळे तोही विषय येत नाही, लक्षात ठेवा. सो मराठी म्हणजे बेसिक मराठी बोलण्याची पद्धत किंवा लँग्वेज आणि सोबत इंग्लिश कीवर्ड्स असं असणार आहे. आणि मागच्या पण बॅचला म्हणलं होतं की याची फार काळजी करू नका. कोरच्या बॅचला पण काही विद्यार्थी होते किंवा इव्हन आपण म्हणूया जीएस कोरच्या पण बॅचला विद्यार्थी होते, तर तिथं ती फारशी अडचण कधी जाणवली नाही. एखाद्याला तशी अडचण वाटत असेल तर ठीक आहे, इट्स ओके, तुम्ही त्यामुळे ऍडमिशन नाही घेतलं तरी चालतं. तसं काही असं हे नाही की म्हणजे मी असं तुम्हाला म्हणू शकत नाही की नाही त्यासाठी तुम्ही मोल्ड व्हा वगैरे वगैरे आणि मग तुम्ही ऍडमिशन घ्या, असं अजिबात नाहीये. जर तुम्हाला ती पद्धत सूट होत नसेल तर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलेलं ते बरं पडतं. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे तसं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने काही सांगून तुम्हाला मी ऍडमिशन करायला सांगणार नाही किंवा बॅच करायला सांगणार नाहीये. ठीक आहे. आता हे लँग्वेजचं बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ना कुठल्याही मेन्स डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्समध्ये कीवर्ड्सला खूप महत्व असतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही नोट्स जर समजा तुमच्या इंग्रजीमध्ये करत असाल किंवा इव्हन तुम्ही अभ्यास कुठल्याही याच्यातून करत असाल, तर तुमच्याकडे व्यवस्थित कीवर्ड्स असतील ना, तर शेवटी तुम्हाला सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना ते तुम्हाला आपल्या भाषेमध्ये लिहायचे असतात. लक्षात ठेवा, तुम्हाला तुमची एक भाषा, तुमचं इंग्रजी हे तुम्ही इंग्लिशमध्ये जरी लिहित असाल तर तुमचं इंग्रजी हे कसं नसतं, तुमचं इंग्लिश बुकिश नसतं, तुमचं इंग्लिश तुमच्या पद्धतीने डेव्हलप झालेलं असतं. तुम्ही शब्द कीवर्ड्स पाठ करायचे असतात आणि त्याला काय करायचं असतं, तुमच्या भाषेमध्ये जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो. मग आता हे एस साठी खरं आहे, हे GS4 साठी खरं आहे, GS2 साठी खरं आहे, सगळ्या त्याच्यासाठी हे खरं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामुळे कीवर्ड सोडलं तर बाकी तुम्हाला समजलेले शब्द लिहायचे असतात किंवा तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही एखादं कन्स्ट्रक्शन करू शकता वाक्याचं त्या पद्धतीने ते करायचं असतं. ठीक आहे. आता हे बायलिंग्वल तर आहेच आहे आपल्या नोट्स. ठीक आहे. बायलिंग्वल इन द सेन्स की मराठीमध्ये इंग्लिश कीवर्ड्स असणार आहेत मराठी नोट्समध्ये आणि इंग्लिश तर इंग्लिश पूर्ण इंग्लिशच्याच वेगळ्या नोट्स असणार आहेत. रिपीटेडली सांगतोय कारण का सेपरेट नोट्स पाहिजेत असं बऱ्याचशा वेळेला काही विद्यार्थ्यांचं त्या म्हणजे मागच्या बॅचेसच्या वेळेला म्हणणं होतं, सो आपण ते तशी रेडीनेस ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून काही फार वेगळं करता येणार नाहीये, जे करायचं शक्य होतं ते आपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं बघा, बॅचच्या दरम्यान नोट मेकिंग करायची आहे. आपलं टार्गेट आहे की आपल्याला 1 पेजर नोट्स जर बनवता आल्या किंवा माइंड मॅप्स बनवता आल्या किंवा शॉर्ट नोट्स बनवता आल्या तर त्या बनवायच्या आहेत. मग त्याला आपण मायक्रो नोट्स हवं तर म्हणूया. आता तुम्ही म्हणाल की आतापर्यंत तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पर्यंतच्या बॅचेस मध्ये सांगितले की आपल्याला फार नोट्स नाही काढायच्या, पण लक्षात घ्या डिस्क्रिप्टिव्ह मेन्स साठी मात्र तुम्ही तुमच्या नोट्स किंवा कीवर्डच्या नोट्स जर बनवून ठेवल्या तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. कारण रिव्हिजन तर फास्ट होतच होतं आणि बऱ्याच वेळेला फक्त हेडिंग्स माहित असतील तर तुम्ही बाकीच्या गोष्टी तिथे आठवू शकता. इथं तुम्हाला कट टू कट वन वर्ड म्हणजे आपण एक एक वर्ड आपल्याला म्हणूया की आपल्याला पाठांतराची गरज नाहीये. आपल्याकडे हेडिंग्स असतील मायक्रो नोट्स मधल्या तरी बऱ्यापैकी तुम्हाला काय करता येतं, ते उत्तर जे आहे ते घेऊन म्हणजे सोडवून टाकता येतं. त्यानंतर पीवायक्यूची सुद्धा उत्तर आपण काय करणार आहोत, शॉर्ट मध्ये त्याचं एक स्ट्रक्चर जे आहे म्हणा, तर ते आपण त्या निमित्ताने डिस्कस करणार आहोत. आपण वर्कबुक मध्ये पण त्या पद्धतीने पीवायक्यूज पण काय अरेंज करतो, त्याच्या निमित्ताने तुमचं डिस्कशन होऊन जातं. त्याच्यानंतर तुम्हाला होमवर्क असेल. ठीक आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला होमवर्क दिला जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वर्कबुक सुद्धा लिहून सबमिट करणं, म्हणजे वर्कबुकचे पेजेस जे आहेत ते तुम्ही लिहायचे असतात आणि ते सबमिट करायचे असतात. ते होमवर्क जो असतो तो आपला कंपल्सरी असतो. आता होमवर्कचं जे नेचर आहे, कधी कधी तुम्हाला एखादा डेटा सर्च करायला सांगितला जाईल किंवा आपण म्हणूया काही माहिती काढायला सांगितली जाईल किंवा फॉर एक्झाम्पल बेसिक गोष्टी सांगितल्या जातील. फॉर एक्झाम्पल आपण प्रीएमएल बद्दल डिस्कशन करणार आहोत किंवा आपण फेडरलिझम बद्दल डिस्कशन करणार आहोत. तुम्हाला काही बेसिक गोष्टी आधी वाचून घ्यायला सांगितल्या जातील, त्या मात्र तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. किंवा तुम्हाला काही व्हॅल्युएशन करायला सांगितलं जाईल की समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला प्रीएमएल बद्दल 2 कोड्स हवे आहेत ऍडिशनल,
तर ते तुम्हाला कोड्स ऍड करायचे आहेत समजा, किंवा मी तुम्हाला सांगितले की हे तुम्हाला 2 कोड्स शोधून त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं उत्तर कसं हे करू शकता. आता कुणाला काय वाटेल की प्रिएम्बल हे संविधानाचा आत्मा आहे, हे लक्षात ठेवा वाटेल. कुणाला वाटेल की प्रिएम्बल हे कुंडली आहे, ठीक आहे ना. तर प्रत्येक जण वेगळ्या पद्धतीने काय करेल, हे कदाचित कोड जे आहे ते पाठ करून ठेवेल आणि त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. आता ही जी गोष्ट आहे समजा, ही जर तुम्हाला सांगितली तर ही ऍड करायची आहे, किंवा एखादी गोष्ट जर सर्च करायला सांगितली तर ती सर्च करायची आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि वर्कबुक तर जे आहे आपलं, ते तुम्हाला कंपल्सरी सबमिट करावंच लागेल. ठीक आहे. तर वर्कबुक कसं असतं वगैरे ते मी तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये दाखवेलच. त्यानंतर झूम ऍप लाईव्ह, त्याच्यानंतर हा ठीक आहे, म्हणजे तुम्हाला झूम ऍप वरती आपण लेक्चर्स घेणार आहोत. डाऊट कसं विचारणार, तुम्हाला आपण टेलिग्राम आयडी देतो, त्याच्यावरती तुम्हाला डाऊट विचारायचा असतो. क्लासची वेळ लक्षात घ्या, फिक्स असते. याच्यामध्ये ऍडजस्टमेंट तुमच्या त्या याच्यानुसार, म्हणजे बऱ्याच वेळेला कसं असतं ना, व्यक्तिगत अडचणी असतात, आणि हे आपण मान्य करतो की तुमच्या व्यक्तिगत अडचणी असू शकतात लेक्चर अटेंड करण्याच्या वेळेला. पण ऑलरेडी सांगितलेलं आहे म्हणून तर बॅचचे ऍडमिशन घेण्याच्या आधीच की हे टायमिंग असेल अंदाजा, आणि या टायमिंग नुसार सगळं असेल. त्यातल्या त्यात मला वाटतं की हे 9:45 जे आहे ते आपण 9:30 पर्यंत संपवू शकतो. ठीक आहे. पण त्याच्या अलीकडे पण मात्र संपवू शकत नाही, किंवा कधी एखादा टॉपिक कंप्लीट करायचा असेल तर आपल्याला 9:45 ला पण जावं लागेल, किंवा 5-10 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात, लक्षात ठेवा. किंवा मग हा सुद्धा वेळ आपण असा अंदाजा ठेवलेला आहे संध्याकाळचा, की जेणेकरून तुम्हाला तुमच्या जेवणाच्या याच्यामध्ये परत पुढे जाता यावं 8:30च्या टाइम टेबलच्या नंतर. आणि ऑफिस टाइम तुमचा 6 वाजता संपतो, तर तुम्ही 6:15 वाजता हे सगळं अटेंड करू शकता. सॅटर्डे संडे मात्र मोठे सेशन असू शकतात, हे आपण आधी सांगितलेलं आहे. ब्रेक, सकाळच्या लेक्चरला ब्रेक आपण 10 ते 15 मिनिटांचा घेतो, 8:30 8:15च्या दरम्यान. आणि संध्याकाळच्या लेक्चरला मात्र तुम्हाला ब्रेक असणार नाही. ठीक आहे. सहसा आपण काय करतो की सकाळच्या लेक्चरमध्ये सगळं डिस्कशन करतो, आणि इव्हिनिंगच्या लेक्चरमध्ये आपण रायटिंग बद्दल काही गोष्टी बोलण्याच्या, किंवा कंटेंट प्लस रायटिंग करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ठीक आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, ही कॅटेगोरिकली लक्षात ठेवा. नॉट पॉसिबल की रेकॉर्डेड लेक्चर्स प्रोव्हाइड करणं इंडिव्हिज्युअली किंवा इव्हन पूर्ण बॅचसाठी, ते पॉसिबल नसतं. कारण कधी कधी असं होतं की ऍडमिशन घेतलं जातं आणि मग नंतर असं म्हणलं जातं की सर अशी अशी अडचण आहे किंवा असे प्रॉब्लेम आहेत, आणि म्हणून आपल्याला रेकॉर्डेड हवा आहे. तर लक्षात घ्या की एकदा जर ते आपण तसं करायला सुरुवात केली, ठीक आहे, तर काय होऊ शकतं की तुमचं जी शिस्त आहे किंवा डिसिप्लिन जे आहे, ते मला असं वाटतं की गडबडू शकतं, मेंटेन राहणार नाही. आणि तशी बॅच नको आहे आपल्याला, कारण आतापर्यंत आपण त्या गोष्टींच्या मग तशा पद्धतीने बॅच कंडक्ट केलेल्या नाहीयेत की ज्यामध्ये विद्यार्थीच खूप इनडिसिप्लिन राहतील आणि आपण मात्र इकडे शिकवत राहू. असं नको पाहिजे आपल्याला. तुमचा त्याच्यामधून काहीतरी आउटपुट अल्टिमेटली निघालं पाहिजे. ओके. त्यानंतर बॅचचा फोकस काय असणार आहे, तर लक्षात घ्या की बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की ऑनलाईन मध्ये सगळं काय शक्य आहे का, की हे डिस्क्रिप्टिव्ह वगैरे. तर ऑलरेडी GS4च्या बॅच मध्ये हे लक्षात आलेलं आहे की शक्य आहे, की तुमच्याकडून रायटिंग करून घेणं पण शक्य आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफलाईन मध्ये जेवढी तयारी करू त्याच्यापेक्षा पण जास्त आपण ऑनलाईन मध्ये तयार करू, कारण एक कळून गेलेलं आहे आता की कंटेंट पण तुम्हाला भरपूर देता येतो त्याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये, आणि तुमचा येण्या जाण्याचा वेळ वगैरे वाचून, आणि इव्हन माझा येण्या जाण्याचा वेळ असेल, किंवा इव्हन आपण म्हणूया डाऊट्स मध्ये कधी कधी खूप छोट्या डाऊट मध्ये खूप जास्त वेळ जाऊ शकतो, किंवा अननेसेसरी कधी कधी काय की डिस्ट्रॅक्शन किंवा डायव्हर्जन वाले डिस्कशन चालू होऊ शकतात. कारण काय होतं ना की कुणीतरी काहीतरी विचारलं आणि त्याच्यावर काहीतरी एक वेगळेच वैचारिक धुमारे फुटले लेक्चर्स मध्ये, असं पण बऱ्याच वेळेला होतं. तर तसं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. सो कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त आउटपुट ऑनलाईन मध्ये काढू शकतो, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे बॅचचा फोकस जो असेल तो याच्यावरती असेल की कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट, म्हणजे हाय आउटपुट आपल्याला आपल्याला बॅच ठेवायची आहे. आणि त्याचा फायदा काय होतो ना की तुम्हाला GS2 मुळे इतर विषयांचा पण एक अंदाज येईल की आपल्याला काय करायचं, नेमकं कशा पद्धतीने आपण एक 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 पेपर व्यवस्थित करू शकतो, हे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढे काय बघा, म्हणजे बॅच मध्ये आपल्याला आणखी काय करायचं आहे, एक्झाम ओरिएंटेड असं आपण म्हणतो. का एक्झाम ओरिएंटेड का बरं, जे कामाचं आहे ना, ज्याचा काही वापर होईल ना, ठीक आहे ना, तर परीक्षेमध्ये जे लिहू शकतो, ठीक आहे, तेच आपल्याला गोष्टी कशा त्याच्यावरतीच आपल्याला खूप जास्त फोकस करायचं. म्हणजे असं आपल्याला काहीच करायचं नाही की हा हे वाचलं पण मी परीक्षेत वापरू शकत नाही, अशी कुठलीच गोष्ट आपल्याला करायची नाही. जी गोष्ट आपण वाचणार आहोत, करणार आहोत, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला, किंवा तो प्रत्येक कीवर्ड आपल्याला एक्झाम मध्ये वापरता येईल, लिहिता येईल, त्याच्यातून आपल्याला मार्क मिळवता येतील, असं आपलं सगळं काय असणार आहे एकंदरीत बॅचचं सगळं कंटेंट असणार आहे, किंवा आपलं डिस्कशन असणार आहे. आपल्याला एखादाच विषय खूप जास्त दिवस करायचा नाहीये. टाइम लिमिट आपल्याला ठरवून टाकायची की हा ठीक आहे, 250 मार्कांसाठी मी इतका इतका वेळ देणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ते कॉन्सन्ट्रेट एफर्ट्स घ्यायचे आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी मगाशी म्हणलं तसं 15-16 दिवस जे तुम्ही देताय, त्यात फक्त तुम्ही हाच एक विषय करताय टू असं नाहीये. तुम्ही इतर गोष्टी त्या त्या वेळेला त्यासोबत करू शकता. ते तुमच्या अभ्यासाच्या टप्प्यावरती अवलंबून आहे. आपल्याला अति जास्त कंटेंट पण करायचं नाही. असं नाहीये की नाही आपल्याला लक्ष्मीकांत सरांचं सगळं सगळं आता काय कोर पॉलिटीचं पुस्तक पाठ पाहिजे आणि सगळंच पुस्तक आपल्याला माहिती पाहिजे, असं पण आपल्याला करायचं नाहीये. अति जास्त आपण कंटेंट करणार नाही. किंवा फॉर एक्झाम्पल
IR चा जर विषय घेतला तर IR मध्ये पण असं नाहीये की आपण काय सगळ्या देशांबरोबर भारताचे जे काही इंडियाचे जे काही संबंध आहेत, ठीक आहे ना, तर ते इतर कुठलेही म्हणजे काय म्हणतात रेअरेस्ट ऑफ रेअर पॉसिबिलिटी असणाऱ्या देशांबरोबरचे पण आपण संबंध करत बसायची अशी काही गरज नाहीये. आपल्याला नेबरहुड दिलेला आहे, तर नेबरहुड बरोबरचे रिलेशन करायचे. अमेरिका असेल, पाकिस्तान असेल, महत्वाचे देश असतील किंवा इव्हन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन्स मध्ये सुद्धा काही विशिष्ट ऑर्गनायझेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल, ठीक आहे ना, तर अशाबद्दल प्रश्न विचारण्याचा खूप जास्त चान्स असतो. तर तिथे आपल्याला काय करायचं, एनर्जी लावायची अननेसेसरी. किंवा आता फॉर एक्झाम्पल मध्यंतरी एससीओ खूप पॉप्युलर झालेला आहे, ठीक आहे ना, तर इथं आपल्याला एनर्जी लावायची अननेसेसरी. आपल्याला कुठलेही ऑर्गनायझेशन रॅन्डम करायच्या नाहीयेत. किंवा सहसा काय WTO वगैरे किंवा ब्रिटन वुड्स इन्स्टिट्यूशन्स वगैरे जे आहेत, तर त्या सहसा विचारल्या जातात. तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचा आहे. लक्षात ठेवा, म्हणजे अति पण कंटेंट करायचं नाहीये, खूप सिलेक्टिव्ह गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करायच्या आहेत. अति बुक्स करायच्या नाहीयेत आपल्याला. म्हणजे असं नाहीये की आपल्याला 3-4 पुस्तकं वगैरे करायची आहेत. आपल्या नोट्स करायच्यात आपल्याला. आणि मग तुम्ही कोर पॉलिटीसाठी समजा कुठलंही पुस्तक वापरलं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरलं असेल, तुम्ही आपल्या नोट्स वापरले असतील, नाही तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वापरलं असेल, कुठलंही तुम्ही जे काही कोर पॉलिटीसाठी आतापर्यंत बेसिक एक पुस्तक वापरलं ते तर तुमचं असणारच आहे सोबत. कारण त्याच्यामध्ये एक ढाचा असणार आहे, स्ट्रक्चर असणार आहे बेसिक. आणि त्याच्यानंतर काय आपल्या नोट्स तुम्हाला काय करायच्या आहेत, वापरायच्या आहेत. हे सोडून आपल्याला दुसरं काही वापरायचं नाही. ठीक आहे. लिखाणाची भीती घालवणं आणि जवळपास बॅच होईपर्यंत आपलं 300 पानं लिहून झाली पाहिजेत. ठीक आहे ना. आता एक लक्षात ठेवा की अंदाजा आपण जर विचार केला ना तर 50 पेजेसचा एक पेपर असतो. ठीक आहे. जीएसचा एक पेपर 50 पेजेसचा असतो. कारण 10 मार्कांसाठी काय असतात, 2 पानं असतात. आणि 15 मार्कांसाठी सॉरी 15 मार्कांसाठी आपल्याला 3 पानं असतात. तर ही 25 मार्कांसाठी मिळून आपल्याला एक 5 पानं असतात. तर अंदाजे काय 50 पेजेसचा तुमचा एक पेपर असतो. तर 50 पेजेसचा एक पेपर जर असेल तर आपलं वर्कबुक पण आपण अशा पद्धतीने डिझाईन करणार की 200 पानांचं वर्कबुक असेल. त्यानिमित्ताने काय होईल की तुमचे GS2 जे आहे, ठीक आहे ना, ठीक आहे ना, तुमचा GS2 जो आहे, ओके, तर ह्या GS2 चे तुमचे जर 200 पानं लिहून होत आहेत आपल्या वर्कबुक सोबत, तर आपोआपच तुम्ही काय करता, आपोआपच तुम्ही 4 पेपर त्याचे सोडवताय असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर हे तुमचं याच्याबरोबरच झालं पाहिजे, आपल्या बॅच बरोबर झालं पाहिजे. आणि मग आपली फायनल टेस्ट तर वेगळीच, किंवा तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करणार आहात, किंवा तुम्ही छोटे छोटे जे स्ट्रक्चर्स तयार करून ठेवणार आहेत ते तर वेगळं. पण 200 पानांचं वर्कबुक जेव्हा तुम्ही सोडवता तेव्हा आपोआपच तुमचे 4 पेपर कव्हर होणार आहेत असं हरकत नाही, म्हणजे विचार करायला की तुम्ही 4 पेपर्स लिहून होणार आहेत तुमचे. ओके. त्याच्यामुळे त्याच्यातून तुमची लिखाणाची भीती जाणार आहे. ठीक आहे. कमीत कमी 300 आपण म्हणलेलं आहे की आपल्याला पानं याच्यामध्ये कव्हर करायचे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रोज लिखाण होणार आहे, कारण ऑब्व्हियसली बॅचच्या याच्यामध्ये ती पद्धतच आहे की वर्कबुक आपण कम्प्लिटली करत जातो. ब्रेन स्टॉर्मिंग जी आहे ती आपल्याला करायची. आता ब्रेन स्टॉर्मिंग याचा अर्थ काय असतो, ब्रेन स्टॉर्मिंग याचा अर्थ असतो की समजा आपल्याला एक क्वेश्चन दिलेला आहे की भारतीय संघराज्य हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, ठीक आहे, त्यांनी असं समजा आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आहे. तर हे ब्रेनस्टॉर्मिंग करायचे म्हणजे काय, की याच्याबद्दल मी काय काय आता पॉइंट्स लिहू शकतो. ठीक आहे. तर पहिला मुद्दा काय आहे की बाबा हे कुणी म्हणलंय हे मला माहिती आहे का. ठीक आहे. बरं, मग दुसरा मुद्दा काय आहे तर फेडरलिझम म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे. तिसरा मुद्दा काय आहे तर कोऑपरेटिव्ह म्हणजे नेमकं काय आहे. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह म्हणजे नेमकं काय आहे. बरं ठीक आहे बाबा, मग कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतोय आपण, पण मग कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या अगेन्स्ट जाणारे म्हणजे विरोधात जाणारी कुठले पॉइंट आहेत का. ठीक आहे. विरोधात जाणारे कुठले पॉइंट आहेत का. 5 म्हणजे काय, समजा काही एक्झाम्पल्स आहेत का की ज्याच्यामुळे आपल्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम दिसतं. ठीक आहे. की आपल्याला काय केंद्र आणि राज्यामध्ये कॉपरेशन दिसतं. फॉर एक्झाम्पल ऑल इंडिया सर्व्हिसमध्ये सुद्धा आपल्याला कॉपरेशन दिसतं. ठीक आहे. आणि 6 नंबर मध्ये काय करणार आपण, समजा की या कोऑपरेटिव्ह फेडरलिझमच्या पुढे काय जाणार आहे का. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की भारतीय संघराज्य हे फक्त कोऑपरेटिव्ह फेडरलिझम नाही आहे, तर ते कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम सुद्धा आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण ब्रेनस्टॉर्मिंग करणार आहोत. म्हणजे तुम्ही नुसतं वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या अँगलचा जरी विचार केला किंवा पॉईंटचा जरी विचार केला ना, तर तुमचं काय होतं ना, अभ्यास खूप चांगला व्हायला लागतो. किंवा तुम्हाला या GS2 लाच नाही तर इतर पेपरला सुद्धा खूप जास्त फायदा व्हायला लागतो. ठीक आहे. त्याच्यामुळे काय, मग PYQ सोडवणे, त्यांचा अर्थ लावणे की बाबा या PYQ मध्ये नेमकं आपल्याला काय अपेक्षित आहे, त्यांनी नेमकं काय विचारलंय. ठीक आहे. किंवा डिस्कस असेल, क्रिटिकली अनालाइज असेल, या शब्दांचा अर्थ वगैरे आहे, तर तो आपण याच्यामध्ये लावत जाणार आहोत. ठीक आहे. PYQच्या अँगलचा विचार करणार आहोत. जसं आता इथं मी तुम्हाला म्हणलं तशा आपण वेगळ्या अँगलचा विचार करणार आहोत. त्याच्यानंतर PYQ साठी माइंड मॅप तयार करणं. आता हे माइंड मॅप तुम्हाला तयार करायचे की जसं आपण आता हे बोलतो तर ह्याचाच एक माइंड मॅप तयार करून ठेवला की फॉर एक्झाम्पल आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे इथं काय केलं, आपण समजा हेडिंग दिलं आणि मग इथं नंतर काय केलं, बाण काढून ठेवले की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बद्दल प्रश्न विचारला तर आपण याच्यामध्ये काय काय लिहिणार आहोत किंवा पॉइंट्स मेन्शन करणार आहोत. ठीक आहे. तर हे तुमचं काय असेल मग काय पद्धत असेल बॅचची, त्याच्यामध्ये आपण या पद्धतीने सगळं गोष्टी कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर यासोबत म्हणजे बॅच करत असताना तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर समजा ऑप्शनल करायचा आहे तुमचा तो तर तुम्ही करूच शकता.
किंवा आपण म्हणूया तुम्हाला ऑप्शनचा एखादा क्लास वगैरे करायचा असेल तो सुद्धा तुम्ही तुमच्या तुमच्या ऑप्शननुसार करू शकता. त्याचे जर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स वगैरे अवेलेबल असेल तेही करू शकता. अजून एखादं जीएस करू शकता का? करू शकता, पण सहसा एक जीएस आणि तुमचं ऑप्शनल हे चालू असेल कधी बेटर राहील. रादर दॅन तुम्ही 2 जीएस आणि एक ऑप्शनल, किंवा असं नका करू की ऑप्शनल केलाच नाही फक्त जीएस केलं. ऑप्शनल सोबत एक जीएस जो आपल्या बॅच मध्ये समजा चालू असेल तर तो तुम्ही करायला हरकत नाही. ठीक आहे. आणि जी काही आपली ओव्हरऑल काय ते 82 ची प्लॅनिंग आहे ती तर आपण एका वेगळ्या लेक्चर मध्ये डिस्कस करणारच आहोत. त्याच्यानंतर एक जो डाऊट आहे बॅच बरोबर असं आपण काम करत असताना जो विचारला मे बी जाऊ शकतो किंवा असतो, तो म्हणजे पाठांतर लागतं का, म्हणजे बॅचच्या वेळेला आपण समजा पाठांतर लागतं का असं म्हणूया. तर लक्षात घ्या की बॅचच्या वेळेला किंवा बॅच करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की फक्त अनालिटिकल राहायचं नाहीये आपल्याला. ठीक आहे ना, की मी फक्त आता अनालिटिकलचा अभ्यास करतो वगैरे. तर बेसिक पाठांतर लागते. बेसिक पाठांतर लागते. फॉर एक्झाम्पल त्यांनी जर तुम्हाला प्रश्न असं विचारला की प्रिएम्बल मध्ये भारतीय काय म्हणूया आपण लोकशाहीची कुठली कुठली उद्दिष्ट सांगण्यात आलेली आहेत, किंवा इंडियन पॉलिटिक्सचं नेचर काय सांगण्यात आलेलं आहे, तर तुम्हाला त्या नेचर बद्दल ऍटलिस्ट काही शब्द माहिती पाहिजेत. किंवा सॉव्हरेन आहे, सेक्युलर आहे, ठीक आहे, डेमोक्रेटिक आहे, रिपब्लिक आहे, हे शब्द जर तुम्हाला माहिती असतील बेसिक, तर तुम्ही काय करू शकता, उत्तरांमध्ये पॉईंट्स ऍड करत जाऊ शकता. जर तुम्हाला शब्द काहीच माहिती नाही, शब्दच माहिती नाहीत, तर मग तुम्हाला काय की इंडियन पॉलिटिक्सचं नेचर जे आहे, ठीक आहे, भारतीय राज्यव्यवस्थेचं स्वरूप जे आहे ते सांगायलाच अडचण होऊ शकते. लक्षात ठेवा. सो बी रेडी की तुम्हाला बेसिक पाठ, आणि हे काही फक्त जीएस 2 साठी नाही आहे, सगळ्या सब्जेक्ट साठी खरं आहे की तुम्हाला तुमचा प्रिलिम्सचा अभ्यास खूप जास्त कामाला येणार आहे. तर बेसिक पाठांतर तुम्हाला लागणार आहे. या मिसकन्सेप्शन मध्ये अजिबात राहायचं नाही की तुम्हाला फक्त अनालिटिकल राहायचं आहे. ओके. त्यानंतर पर्पज ऑफ द बॅच, म्हणजे काय नेमकं आपण ही बॅच आपण का कंडक्ट करत आहोत किंवा का घेतो किंवा काय करायचं बॅच मध्ये. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गैरसमज जे आहेत ते बरेचसे आपल्याला या सगळ्या डिस्क्रिप्टिव्हच्या पॅटर्न बद्दलचे, ते आपल्याला हळूहळू काय करायचे बॅच मध्ये अभ्यास करत असताना घालवून टाकायचे आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की सर आता डिस्क्रिप्टिव्हचा तयारी करायची तर आता युपीसीच्या डिस्क्रिप्टिव्ह प्रमाणे तयारी करायला लागेल. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या की युपीसीच्या डिस्क्रिप्टिव्ह प्रमाणे आपल्याला तयारी करावी नाही लागणार आहे. युपीसीची डिस्क्रिप्टिव्ह सुरू होऊन आता जवळपास 12-15 वर्ष होत आलेली आहेत, किंवा भरपूर वर्ष होत आलेली आहेत. तर डिस्क्रिप्टिव्हला जर म्हणजे आपण म्हणूया की डिस्क्रिप्टिव्ह जर युपीसी डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे 2011 नंतर म्हणा 13 नंतर त्यांनी जे काही सगळं हे पॅटर्न आणलं आणि त्याच्यानंतर आता तो चालू आहे. तर एक 12 एक वर्ष ह्या सगळ्या गोष्टीला झालेली आहेत. सांगण्याचा मुद्दा हा आहे की एवढी वर्ष झाल्यानंतर ऑब्व्हियसली त्याचं जे डायनॅमिझम आहे युपीसीचं, ठीक आहे, तर ते खूप जास्त वाढलेलं आहे. लक्षात ठेवा, खूप जास्त वाढलेलं आहे. आणि एमपीसीचं आता सुरुवात आहे. तर एमपीसीचं डायनॅमिझम इतकं वाढवण्याची किंवा इतकं येण्याची आपल्याला गरज नाही. ठीक आहे, किंवा इतकं आपण करण्याची गरज नाही. त्याच्यामुळं युपीसीच्या पद्धतीने तुम्ही इकडचा अभ्यास केला पूर्णपणे असं आपल्याला चालणार नाही. पण त्याचा अर्थ असा नाहीये की नाही मग मी काय करतो, मी माझ्या ट्रॅडिशनल ऑब्जेक्टिव्ह मेथडनी सगळा अभ्यास करतो, असं तुम्ही म्हणू शकत नाही. किंवा मी फक्त काय करतो, कंटेंटच करतो, असं तुम्ही म्हणू शकत नाही. ठीक आहे. तर मला असं वाटतं की मग ठीक आहे ना, म्हणजे फक्त कंटेंटच करतो. ठीक आहे. आणि लिखाण मात्र काहीच करत नाही. तर हे जे आहे तर हे असं करू नका. म्हणजे हे ही पद्धत जी आहे, समजा बरेचसे जण काय करतील की आता पहिलीच मेन्स आहे तर लिखाणच झालं नाही, फक्त अभ्यासच करत राहिलो, वाचत राहिलो, असं काहीतरी करतील. तर असं जमणार नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. चक्क युपीएससी प्रमाणे जरी करायचं नसलं तरी ठीक आहे. याचा अर्थ असा पण आहे की दुसरा टोकस पकडायचं की नाही सर मी कोर पॉलिटी वाचलेला आहे आणि त्याच्यावरती मला हा पेपर जमून जाईल, किंवा मला जीएस 1 आणि जीएस 3 पण जमून जाईल वगैरे वगैरे. जीएस 4 ठीक आहे तुम्हाला करावंच लागेल, पण तुम्हाला असं वाटेल की नाही मग जे काही तुमचं ट्रॅडिशनल नॉलेज ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आहे किंवा पॉलिटी येतं त्याच्यावरतीच हा पेपर पण मला जमून जाईल, असं काही विचार करू नका. हे मिथ आपल्याला काय करायचं काढून टाकायचं. ठीक आहे ना. दुसरी गोष्ट अजून एक गैरसमज असतो म्हणजे काय, बऱ्याचशा जणांचं असं असतं की फक्त ऑप्शनल करायचं. ठीक आहे ना. ऑप्शनल केला तरी भरपूर काहीतरी होऊन जातं. लक्षात ठेवा, किती जरी केलं तरी ऑप्शनलचे मार्क 500च आहेत. आणि कधी कधी असं होतं की ऑप्शनल मधला एखादा पेपर गणतो. जीएस मध्ये सगळीकडे तुम्हाला ऍव्हरेज स्कोर येऊ शकतो, पण ऑप्शनल मध्ये असं होतं की एखाद्या पेपरला तुम्हाला 200 सॉरी 250 पैकी तुम्हाला 136 मार्क आले, आणि एक जीएस सॉरी त्याच ऑप्शनला तुम्हाला जो काही सेकंड पेपर आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला 250 पैकी फक्त 80 मार्क आले, असं पण होऊ शकते. कारण का, मे बी तुमचं ते तेवढा अभ्यास झाला नसेल, तुमचं लिखाण तिथे तुमचं सूट झालं नाही वगैरे, जे काय असेल ते असेल. अशा खूप गोष्टी सब्जेक्टिव्ह पेपरमध्ये किंवा डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये घडत असतात. सो फक्त ऑप्शनल करावा लागतो, या भानगडीमध्ये पण राहू नका. ठीक आहे. सो आपल्याला हे एक मिथ बस्ट करायचं आहे, गैरसमज दूर करायचे की नाही आपल्याला जीएस पण चांगले करावे लागतील, त्याचा जास्त फायदा होईल. लक्षात ठेवा. नंतर नो नीड टू स्टडी, फार अभ्यास करावा लागत नाही, जनरल असतं, काय लिखाणच करायचं आहे, नुसता पेपर कम्प्लीट करेल तरी होऊन जाईल वगैरे, असं चालत नाही. म्हणून पण म्हणतो की बॅचला आल्यानंतर तुम्ही वर्कबुक जसं सोडवाल ना
तसं तसं तुम्हाला ते जास्त चांगल्या प्रकारे लक्षात येईल. त्याच्यानंतर विदाऊट आन्सर रायटिंग पण जमून जाईल असं बऱ्याच जणांना वाटू शकतं, की सर मला आधीपासून मी 10वीला खूप चांगलं लिहायचो किंवा माझं काय ते लिखाण खूप चांगलं आहे. ठीक आहे. मी खूप खरडापट्टी खूप चांगली करू शकतो. मला काही फार वेगळ्या प्रॅक्टिसची गरज नाही. असं पण काही विचार करू नका. ठीक आहे. त्यानंतर बऱ्याच जणांचं असं होईल, की कोर पॉलिटी करायची गरज नाही. फक्त गव्हर्नन्स आणि आय-आर केलं, एवढं सुद्धा केलं, असं बऱ्याच जणांना वाटू शकतं. तर लक्षात घ्या, तो पण काय म्हणजे जो काही फॅक्टर आहे तो तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. कारण मग काय होतं ना, की तुमचे मार्क कट करणं मग 250 पैकी जर समजा तुम्हाला 135-140 मिळायचे आहेत. हे एक युपीएससीच्या अँगलने आता सध्या सांगतोय. पण तुम्हाला काय होईल, मग डायरेक्टली ते परत कुणाला तरी 140 मार्क येतील आणि तुम्हाला मात्र काय 80 किंवा 85-90 मार्क येतील किंवा 70 एक मार्क सुद्धा येऊ शकतात. सो तशी काही रिस्क तुम्ही घेतली नाही पाहिजे. पूर्णपणे जो काही पेपर आहे तो कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर काय, बऱ्याच जणांकडून असं होऊ शकतं की टू मच डेटा, टू मेनी बुक्स. ठीक आहे. त्या गोष्टी चुकू शकतात किंवा खूप जास्त सोर्सेस, खूप जास्त नोट्स वेगळ्या, इकडच्या नोट्स घेतल्या, तिकडच्या नोट्स घेतल्या, आयआरच्या अजून काहीतरी व्हॅल्युएशन करतो, हे पण ऍड करतो, ते पण ऍड करतो. लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टींची आपल्याला गरज पडणार नाही. ठीक आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला इंडिया पाकिस्तान रिलेशन बद्दल प्रश्न विचारला जाणार आहे. ठीक आहे. विचारला जाणार आहे. तर शक्यतो प्रश्न काय येऊ शकतो, फारच करंटचा आला तर इंडस वॉटर ट्रीटी. ठीक आहे. एकदमच बेसिक असा प्रश्न येऊ शकतो जो करंट मधला आहे. ठीक आहे. किंवा मग हे करंट मधला पण प्रश्न नाही येणार आणि प्रश्न काय येईल, की भारत आणि पाकिस्तान, ठीक आहे ना, इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत काय कोऑपरेशन कधी झालेलं आहे का, आणि कन्फ्रंटेशन कधी झालेलं आहे, म्हणजे काय, त्यांच्यामध्ये नेमकं भांडणं कधी झालेले आहेत आणि सहकार्य कशा प्रकारचं आहे. ठीक आहे. किंवा विशिष्ट एखादा मुद्दा, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की भारत आणि पाकिस्तान मधली एक प्रकारे म्हणूया भांडणं किंवा कन्फ्रंटेशन किंवा वादाचे मुद्दे, याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिंपल लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मग तुम्हाला काय 3-4 मुद्दे घ्यायचे असतात. फॉर एक्झाम्पल आपण इंडस वॉटर ट्रीटीचा इश्यू आहे किंवा क्रॉस बॉर्डर टेररिझम आहे. ठीक आहे. किंवा म्हणूया जम्मू काश्मीर आहे किंवा पीओकेचा वाद आहे समजा, किंवा सर क्रिकचा वाद आहे. तर असे 3-4 आपण पॉईंट जरी घेतले तरी तुमचं उत्तर कम्प्लीट होतं. त्याच्यामुळे तुम्ही फार जास्त इंडिया पाकिस्तान बद्दल तुम्ही काय 3-3, 4-4 तासाचे, 5-5 तासाचे लेक्चर ऐकले म्हणजे तुमचं इंडिया पाकिस्तानवरचं उत्तर खूप चांगलं होईल असा त्याचा अर्थ नसतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे काय, तुम्हाला खूप जास्त डेप्थ मध्ये किंवा खूप जास्त सोर्सेस, खूप जास्त नोट्स वगैरे वापरत बसायचं नाहीये. ठराविक काही मुद्दे तुम्हाला माहिती पाहिजे त्याच्यावरती तुम्ही उत्तर लिहिणार आहात आणि तेच कधी पण स्ट्रॅटेजी बेटर असते. त्याच्यानंतर काय, युपीएससी नोट्स रिडिंग फॉर जीएस सब्जेक्ट, म्हणजे बऱ्याचशा वेळेला लोक असं एक असतं की नाही सर आता मी मराठीतून तयारी करणार तर फक्त मराठीच पुस्तक वाचणार, मी इंग्लिश वाचणारच नाही. तर तसं करू नका. वाचू शकतो, एकतर काय तुम्हाला नोट्सच मिळणार त्याच्यामुळे तो प्रॉब्लेमच नाही आहे. दुसरी गोष्ट काय, बऱ्याच जणांचं असं असतं की नाही मी काय करतो, एमपीसीच्या मेन्ससाठी मी युपीसीच्या नोट्स वाचतो, युपीसीचं मी मटेरियल वाचतो. असं पण करू नका, कारण अजून आपल्याला माहिती नाहीये की युपीसीच्या नोट्स ज्या आहेत, ज्या पद्धतीने बनवल्या जातात, त्या युपीसीच्या नोट्स खरंच तुम्हाला एमपीसीला इतक्या कामाला येतील का. कारण एमपीसीची प्रश्न विचारण्याची पद्धत मे बी वेगळी असू शकते. हा, युपीसीचा आपण काय आधार घेणार आहोत का, घेणार आहोत, पण आपण प्युअरली युपीसी सारखी तयारी करणं हे आपल्यासाठी काय असू शकतं, चुकीचं ठरू शकतं. आता याचा अर्थ युपीसी सारखी तयारी करायचीच नाही याचा असं असं होत नाही. ते करू आपण बॅच मध्ये, तुम्हाला कळून जाईल की आपण दोन्हीकडे कशा पद्धतीने काय करू शकतो, त्याच्यावरती हँड मिळवू शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. बऱ्याच वेळेला असं वाटू शकतं काही जणांना की इझी फॉर युपीसी स्टुडंट्स, म्हणजे असं वाटू शकतं अरे नाही युपीसीच्याच विद्यार्थ्यांना हे सगळं सोपं जाईल वगैरे, आणि आम्हाला मात्र अवघड जाईल. तर तसं काही नाही आहे. प्रश्नाचं नेचर कसं येतं, चेकिंग करण्याची मेथड कशी आहे, मार्क देण्याची मेथड कशी आहे, या सगळ्या गोष्टींवरती हे डिपेंड करतं. लक्षात ठेवा. सो मला असं वाटतं की इझी फॉर युपीसी स्टुडंट्स किंवा कुणासाठी तरी हे इझी आहे आणि आपल्यासाठी फार अवघड आहे असं काही नाहीये. सगळ्यांना सारखंच जाणार आहे, कारण का अजून आपल्याला त्या गोष्टी तशा माहिती नाहीयेत आणि जेव्हा माहिती होतील तेव्हा पण आपण त्याच्यावरती चांगली मास्टरी मिळवू शकतो. त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे आता हे GS2 ची स्ट्रॅटेजी. ओके, म्हणजे इथून एक पॉईंट नवीन सुरू होतोय तो आपण डिस्कस करूया. GS2 ची स्ट्रॅटेजीच्या अनुषंगाने आपण आता काही गोष्टी बघूयात. आता बघा, म्हणजे हे जे डिस्कशन आहे, इथूनच जे काही डिस्कशन आहे, तर त्या डिस्कशनचा एक बेसिक पॉईंट आहे की आपण GS2 पेपर बद्दल बोलणार आहोत. आतापर्यंत आपण बॅच मधल्या काही गोष्टी बोलल्या, त्याच्यामध्ये पण काही बॅचच्या गोष्टी येतीलच, पण GS2 च्या स्ट्रॅटेजी बद्दल आपण त्या अनुषंगाने आता बॅचच्या अनुषंगाने बोलणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की तुम्ही बॅच करा अथवा न करा तो प्रश्न नाहीये, पण तुम्ही GS2 आपण का सुरू करतोय, म्हणजे किंवा तुम्ही पण का सुरू करू शकता, ते मी तुम्हाला सांगतो. की प्रीचा जो कंटेंट आहे ना तुम्हाला, ठीक आहे, तर तो प्रीचा कंटेंट तुम्हाला याच्यामध्ये मदत करू शकतो. ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी कंटेंट आहे GS2 ऑलरेडी, ठीक आहे ना, हे सगळंच नवीन आहे असं नाहीये. तुमच्याकडे काहीतरी एक बेसिक कंटेंट आहे, त्यामुळे तुम्ही ऍटलीस्ट त्याची रायटिंग सुरू करायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे कंटेंट पण आहे आणि रायटिंग पण आहे, तर असा सब्जेक्ट आहे GS2. सो याच्यापासून आपण सुरू करायला काही हरकत नाही. ठीक आहे. म्हणून म्हणतोय की वाय टू स्टार्ट विथ GS2,
आणि ते सुद्धा इमिजिएटली आपण का स्टार्ट करतो. आणि प्रीच्या अभ्यासाच्या जोरावरती तुम्ही मेन्सकडे याच्यामध्ये हळूहळू वळू शकता. त्यामुळे आपण GS2 नी स्टार्ट करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे प्रिलिम्सचा स्टडी जो झालेला आहे तुमचा ऑलरेडी, तर त्याचं कॅपिटलायझेशन करणं, कन्सोलिडेशन करणं आपल्याला जास्त महत्वाचं आहे. त्या अनुषंगाने आपण GS2 चा विचार करतोय. त्याच्यानंतर रायटिंगची सुरुवात करण्यासाठी चांगला विषय मगाशीच म्हणलं तसं की तुमच्याकडे काही बेसिक इन्फॉर्मेशन असते, फॉर एक्झाम्पल प्रिएम्बल बद्दलची, ठीक आहे, किंवा आपण म्हणूया इमर्जन्सी बद्दलची, आणीबाणी बद्दलची एक बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असते. आणि आता त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया की राष्ट्रपती राजवट आहे ठीक आहे, तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यामध्ये काय अडचणी असतात, किंवा आपण म्हणूया राष्ट्रपती राजवट लागू जे काही तरतुदी आहेत त्याचा कसा पॉलिटिकली मिसयूज होऊ शकतो वगैरे, याच्याबद्दल जर समजा त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला तर ऍटलीस्ट तुमच्याकडे काय राष्ट्रपती राजवटीबद्दलचे ऍटलीस्ट तुमच्याकडे काय कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स तुमच्याकडे आहेत, किंवा एक बेसिक नॉलेज आहे. सो तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करताना किंवा तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला GS2 ची सुरुवात ही काय करू शकते, स्मूथ असू शकते, लक्षात ठेवा. सो म्हणजे हे आम्ही पण असंच करायचो की मुद्दाम GS2 वगैरे सुरुवात करायचो आणि मग नंतर इतर विषयांकडे सहसा जायचो. निबंधाला फायदा असं आपण म्हणतोय का बरं, तर GS2 मध्ये बघा जे काही येतं, समजा फॉर एक्झाम्पल IR येतं. आता IR का महत्वाचं, तर एकदा UPSC सुद्धा नाम बद्दल प्रश्न विचारलेले आहेत, किंवा काय डेमोक्रेसी बद्दल कधी कधी प्रश्न येतो, कधी कधी गुड गव्हर्नन्स बद्दल प्रश्न येतो. जे काही या GS2 च्या सिलेबस मध्ये ओतप्रोत भरलेलं आहे ना, ते सगळंच निबंधाला तुम्हाला काय होऊ शकतं, कामाला येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल उद्या इलेक्शन बद्दलच त्यांनी काय केलं, एसे विचारला. आता एसे कसे विचारतील, जसे UPSC फिलॉसॉफिकल एसे विचारतील तसेच एसे विचारतील, वेगवेगळ्या पद्धतीने विचारतील, हे सुद्धा तुम्हाला एसेचे टॉपिक आल्यानंतरच कळणार आहे. त्यापेक्षा त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये फार नको जाऊया, पण इतकं तर नक्की आहे की तुम्हाला जे काही तुम्ही इथं अभ्यास कराल GS2 चा, तो नक्कीच काय इतर विषयांना सुद्धा, त्यातल्या त्यात काय निबंधाला सुद्धा काय होऊ शकतो, मदत करू शकतो. त्याच्यानंतर याच्यातले काही टॉपिक जे आहेत ना, ते सरळ सरळ GS4 बरोबर सुद्धा कॉमन आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, असे कुठले टॉपिक आहेत जे GS4 बरोबर कॉमन आहेत, तर ते म्हणजे फॉर एक्झाम्पल गव्हर्नन्स मधले जे टॉपिक आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया ई गव्हर्नन्स, हा टॉपिक काय आहे GS4 आणि GS2 मध्ये, म्हणजे GS4 इथिक्स आणि GS2 आपला जो आहे त्याच्यामध्ये कॉमन आहे. त्याच्यानंतर काय, फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की सेवोत्तम मॉडेल आहे. ठीक आहे, सेवोत्तम मॉडेल आहे, किंवा काय मिशन कर्मयोगी आहे. ठीक आहे, मिशन कर्मयोगी आहे. तर हे अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा काय आहेत इकडे कॉमन आहेत. किंवा काय फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया करप्शन आहे. ठीक आहे, करप्शन आहे आणि त्याच्यावरचा कंट्रोल आहे. तर ह्या सुद्धा गोष्टी ज्या आहेत ना, त्या तिकडे सुद्धा कॉमन आहेत आणि इकडे पण कॉमन आहे. ठीक आहे, किंवा अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खूप सरळ सरळ एक पॉइंट आहे, तो म्हणजे काय, तर तो म्हणजे सिटीजन चार्ट. ठीक आहे ना, सिटीजन चार्टर. तर हा पॉईंट सुद्धा काय आहे ना, सरळ सरळ कॉमन आहे, म्हणजे नागरिकांची सनद आपण त्याला म्हणतो. हा सुद्धा कॉमन आहे पॉईंट कुठे, आपल्या GS2 मध्ये आणि GS4 मध्ये. सो GS4 ला सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतं, आपोआपच त्याची मदत होऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा तो म्हणजे काय, की या पेपरमध्ये सुद्धा म्हणजे GS4 ला जसे मार्क UPSC ला चांगले येतात, तसेच या पेपरमध्ये सुद्धा UPSC ला सुद्धा काय अराउंड 135, 134, 133 वगैरे पण मार्क आलेले आहेत. मग MPSC मधलं टार्गेट तर आपण नक्की जास्त ठेवू शकतो, कारण आता आपल्याला माहिती नाही की मार्कांची मेथड देण्याची मेथड कशी आहे. मे बी काय असू शकते, त्यांची मार्क देण्याची मेथड हायर साईडला असू शकते, तर आपण वरचं टार्गेट याच्यामध्ये नक्की ठेवू शकतो. त्याच्यानंतर काय इन्क्लुझिव्ह सिलेबस आहे, म्हणजे कॉमनॅलिटी आहे विथ MPSC ऑब्जेक्टिव्ह डेटा, म्हणजे भरपूर गोष्टी ज्या तुम्ही ऑब्जेक्टिव्ह साठी जर तुम्ही आधी तयारी केली असेल, किंवा आता म्हणलं तसं प्री साठी तयारी केली असेल, तर तिथे खूप गोष्टी कॉमन आहे. त्याच्यानंतर काय ऑप्शनल इतकाच महत्वाचा आहे मार्कांसाठी, कारण का जेवढे मार्क तुम्ही एखाद्या ऑप्शनल मध्ये मिळू शकता, फॉर एक्झाम्पल तुम्ही 250 पैकी 125 मिळवणार आहात, 130, 135 मिळवणार आहात, किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर तसेच मार्क तुम्ही काय करू शकता, कदाचित GS2 मध्ये पण मिळवू शकता. सो त्याच्या इतकाच तो महत्वाचा आहे. त्याच्यानंतर ऑप्शनलला फायदा आहे. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल कुठल्या ऑप्शनलला फायदा आहे, तर PSIR ला पेपर 1 जो असतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये सेक्शन बी जो असतो, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता हे खूप व्यवस्थित ऐका, PSIR ज्यांचा ऑप्शनल आहे त्यांचा, PSIR मधला पेपर 1 त्याच्यामध्ये सेक्शन ए आहे आणि सेक्शन बी आहे. तर सेक्शन ए मध्ये प्युअर पॉल सायन्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणूया प्लेटो, अरिस्टॉटल सगळे असे विचार बनतात. आणि बी मध्ये मात्र आहे परत एकदा इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट आणि पॉलिटिक्स असं म्हणायला हरकत नाही, किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणायला हरकत नाही. तुमचा PSIR मधला पेपर 1 मधला सेक्शन बी जो आहे तो या कशामध्ये कव्हर होतो, या पेपर GS2 मध्ये कव्हर होतो. आता बरेचसे जण म्हणून PSIR त्यासाठीच घेतात की GS2 मधला काही पार्ट कव्हर होईल. ठीक आहे, तो जे PSIR करणारे आहेत आता त्यांच्यासाठी हा पेपर 1 मधला सेक्शन बी याच्यामध्ये कव्हर होईल. त्याच्यानंतर काय, या PSIR मधला जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेक्शन ए आहे आणि सेक्शन बी आहे परत. तर या सेक्शन ए मध्ये ना सगळं आपण म्हणूया
जे काही वर्ड पॉलिटिक्स आहे त्याची थेरी आहे, जे सिद्धांत आहे, थेरी आहे. आणि जर बी बघितलं तर त्याच्यामध्ये परत एकदा भारताचे काय आहेत, इंटरनॅशनल रिलेशन्स आहेत. म्हणजे PSIR चा पेपर 2 मधला सेक्शन बी जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा परत इंटरनॅशनल रिलेशन आहे, जे आपल्या GS2 बरोबर कॉमन आहे. त्याच्यामुळे काय तुम्हाला इथं पण त्या सगळ्या गोष्टींची परत एकदा PSIR साठी मदत होऊ शकते. सो या गोष्टीचा पण तुमच्या मनामध्ये तो विचार असावा. आणि तेच एक बेसिकली आपण म्हणून एक कारण आहे की आपण GS4 ची बॅच ऑलरेडी घेतली होती, तर पण परत घेणार आहे. पण आता प्रिलिम्स नंतर सुरुवात करण्यासाठी आपण ही बॅच काय GS2 ची बॅच आणली, जी जास्त लोकांना फायदेशीर ठरू शकते. त्याच्यानंतर नोट्स बद्दल गोष्टी बोलूयात की नोट्स कशा असल्या पाहिजेत किंवा काय करायला पाहिजे. तर आता ह्या नोट्सचा आपला स्क्रीनशॉट इथं तुम्हाला मी दिलेला आहे. इथे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनचं काय केलं आपण, कंपॅरिझन केलेलं आहे. आता हे नोट्स का दाखवतोय आपण, तर पुन्हा एकदा तीच परत एकदा शंका येऊ नये की नोट्स कशा आहेत किंवा भाषा कशी आहे वगैरे वगैरे किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये असतात. लक्षात ठेवा, आता ह्या मराठी नोट्स आहेत त्याच्यामध्ये आपण मराठी शब्द तर दिलेलेच आहेत आणि सोबत मग काय काही महत्वाचे इंग्लिश शब्द याच्यामध्ये अधनमधन येतील. ओके, हे तर झालं मराठीच. पण समजा हेच पेज आपल्याला जर पाहिजे असेल इंग्लिशमध्ये, तर हे इंग्लिशमध्ये इथे पेज आहे. ओके, मग आता इथे मात्र आपण काय केलं की ज्यांना प्युअर इंग्लिश पाहिजे आहे ते मात्र काय करू शकतात, प्युअरली इंग्लिशमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. लक्षात ठेवा, आपण अमेरिकन मॉडेल आणि इंडियन मॉडेल हे जे काही आहे तर त्याचं कंपॅरिझन इथं दिलेलं आहे की भारत आणि अमेरिकेमध्ये बेसिकली काय फरक आहे किंवा त्यांच्या संविधानामधल्या काही गोष्टींमध्ये काय फरक आहे हे आपण डिस्कशन इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, म्हणजे ह्या नोट्सच्या बाबतीमध्ये अजून एक क्वेश्चन येऊ शकतो, तो म्हणजे काय की नोट्स सफिशियंट असतील का. आता बऱ्याच जणांना कसं असतं की किती मटेरियल केलं तरी कमीच वाटतं. सो नोट्स सफिशियंट असतील का, तर यस नोट्स सफिशियंट असतील. ऑदर दॅन नोट्स तुम्हाला काही करायचंय का, तर यस तुम्हाला लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक सोबत ठेवा. म्हणजे कारण काय आहे ना की बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये कुठल्याही तरतुदी म्हणा किंवा बेसिक आयडियाज म्हणा तर त्याच्यामध्ये असणार आहेत. मे बी तुम्ही आपल्या नोट्स वापरला असेल कोर क्वालिटीच्या, किंवा मी मगाशी म्हणलं तसं तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक पण वापरलं असेल. जे काय असेल तुम्ही ज्या बेसिक नोट्स आहेत त्या तुम्ही आता पण कंटिन्यू करू शकता आणि प्लस आपल्या नोट्स. ओके, त्यानंतर काय लाईव्ह व्हॅल्यू एडिशन म्हणजे काय, जेव्हा आपण आपल्या नोट्स ह्या सगळ्या डिस्कस करणार ह्या नोट्स, तर त्याच्यामध्ये असं असणार नाहीये की ह्या नोट्स पुरतच सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण देणार. नोट्स मध्ये आपण बऱ्याचशा ठिकाणी भरपूर व्हॅल्युएडिशन करतो. जे GS4 च्या बॅचला होते त्यांना माहिती आहे की GS4 च्या नोट्स एकीकडे आणि त्या नोट्स मध्ये व्हॅल्युएडिशन जे करतो आपण एक्झाम्पल्स, छोट्या छोट्या कोड्सचं, छोट्या छोट्या फॅक्ट्सचं, ठीक आहे, किंवा काही वेगवेगळ्या कन्सेप्टचं किंवा ऍडिशनल काही अँगल्सचं PYQच्या निमित्ताने, तर ते खूप जास्त महत्वाचं असतं. कारण मग काय तुम्ही म्हणाल की सर ह्या नोट्स आहेत सॉफ्ट कॉपी तुम्ही काय आम्हाला देणार आहे, तर काय सगळ्यांनाच अवेलेबल असतील तर मग त्या सगळ्यांसाठी सारख्या असतील. लक्षात ठेवा, ठीक आहे कुणी युटिलाइज करेल चांगल्या प्रकारे तर हरकत नाही. पण बऱ्याचशा वेळेला म्हणजे काय 99% काय होणार आहे, त्या नोट्समध्ये इतकं व्हॅल्यू एडिशन होणार आहे आपण टीचिंग करत असताना, की त्या व्हॅल्यू एडिशनचा तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये खूप जास्त फायदा होणार आहे आणि त्याचा तुम्ही फायदा करून घेतला पाहिजे. ओके, आणि मग असे सांगितलं तसं ते वेगवेगळे असतील हे तर आपण बोललेलोच आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणजे इंग्लिश आणि मराठी दाखवलं पण तुम्हाला मी. त्यानंतर वर्कबुक बद्दल आता म्हणजे जे काही जे GS4 च्या बॅचला नव्हते त्यांच्यासाठी हे नवीन असेल. वर्कबुक काय भानगड आहे, तर आपण तुम्हाला हे अशा पद्धतीने काय करणार आहोत, एक वर्कबुक प्रोव्हाइड करणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन असेल UPSCचा एखादा PYQ असेल किंवा आपल्याला जो वाटतो महत्वाचा क्वेश्चन जो रायटिंग प्रॅक्टिससाठी गरजेचा आहे, तो क्वेश्चन तुम्हाला इथं दिला जाईल. त्याची जागा सोडून दिली जाईल तुम्हाला, विशिष्ट सॉफ्ट कॉपी दिली जाईल याची तुम्हाला, तुम्हाला प्रिंट करायच्या. याच्यामध्ये मग तुम्हाला काय करायचं आहे की इथं समजा इंट्रोडक्शन कराल तुम्ही, ठीक आहे, आणि मग नंतर इथं बॉडी वगैरे टाकाल आणि मग नंतर कन्क्लुजन टाकाल. तर हे तुम्हाला लिहून सबमिट करायचं असतं. मग त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही ऑन द टोज राहता, वर्कबुकच्या माध्यमातून तुमचा लिखाणाचा रोजचा रोज सराव होत राहतो. मी मगाशी म्हणलं तसं की वर्कबुक अंदाजे आपलं किती 200 पेजेस असतं. ठीक आहे, 200 पेजेसमुळे काय होतं, मग तुमचे GS2 चे जवळपास 4 पेपर सॉल्व्ह झाल्यासारखं ते आहे. लक्षात ठेवा, 4 पेपर सॉल्व्ह केल्यासारखं ते चक्क आहे. सो हे होमवर्क आहे किंवा हा वर्कबुक आहे ते कंपल्सरी असेल तुमच्यावरती तुम्ही सबमिट करणं. कारण तुम्ही सबमिट करताय, तुम्ही त्या झोन मध्ये आहात, तरच मग तुमचा काय बॅचमुळे फायदा होणार नाही. तर मग तसं करणार नसाल, तुम्ही प्रोसेस फॉलो करणार नसाल, तर तुम्ही ऍडमिशन नाही घेतली किंवा तुम्ही बॅचला नाही आला तर उलट ते बरं राहतं. लक्षात ठेवा. आणि त्या वर्कबुकचा एक फायदा असतो की स्टेप बाय स्टेप सगळं तुम्ही काय करत जाता ना, म्हणजे तुमचं जे आहे अभ्यास जो आहे तो चांगला होत जातो. आता हे जे आहे म्हणजे वर्कबुक जे आहे ना, त्या वर्कबुक बद्दल एक गोष्ट सांगतो की काय याचा फायदा होतो. एक बेसिक गोष्ट सांगतो की इतिकच्या बॅचला आपण जे बघितलं ते सांगतो पटकन. ठीक आहे, तर इतिकच्या बॅचला काय व्हायचं ना की जेव्हा आपण वर्कबुक दिलं, सुरुवातीचे एक 5 पानं 10 पानं जर विद्यार्थ्यांचे बघितले तर इथून सुरुवात करायची मुलं लिहायला. ठीक आहे, मग मध्येच इथं लिहायचे, मग मध्येच इथं लिहायचे, काही म्हणजे तसंही रॅन्डम लिहायचे. आणि मग नंतर जसं जसं पेजेस बघत गेलो तसं तसं त्यांचं एक विशिष्ट पद्धतीने याच लाईन मध्ये सगळं लिखाण यायला लागलं आणि पॅराग्राफ पण पडायला लागले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय फरक पडला,
समजा आधीचं जे लिखाण होतं विद्यार्थ्यांचं ते आम्ही बघितलं जसं की समजा इथं प्रश्न आहे, हा प्रश्न आहे, इथं क्वेश्चन आहे, तर आन्सर इथं सुरू झालं की पहिला पॅराग्राफ इथपर्यंत म्हणजे हे पूर्ण लिखाणच केलेलं आहे आणि पहिला पॅराग्राफ इथं कुठेतरी पडलेला आहे, म्हणजे हा एक पहिला पॅराग्राफ आणि हा दुसरा पॅराग्राफ. तसं न होता मग नंतर नंतर काय व्हायला लागलं पुढच्या टप्प्यामध्ये, हा एक छोटा पॅराग्राफ, मग हा एक छोटा पॅराग्राफ, हा एक छोटा पॅराग्राफ, किंवा मग नंतर काय इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग महत्वाचे महत्वाचे पॉईंट्स 1 2 3 4 करून असं विद्यार्थी लिहायला लागले. तर हे जे टप्प्याटप्प्याने होणारी लिखाणामधली सुधारणा आहे ना, ती खूप जास्त महत्वाची ठरते. सो त्याच्यावरती तुमचा फोकस पाहिजे. कारण रायटिंग जी असते ना, ती रायटिंग अशी स्पोरॅडिकली हे होत नाही, किंवा नुसतंच लिखाण केलं म्हणजे मी गेलो सर टेस्टला आणि नुसतं लिखाण करून आलो म्हणून माझी रायटिंग सुधारली, असं होत नाही. त्या रायटिंग सुधारण्यासाठी रोज तुम्हाला काय म्हणतात ते घणाचे गाव म्हणतात ना, तसं ते रोजच्या रोज तुम्हाला त्याचं टोचणं जे आहे ते सहन करायला लागेल, मग तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. हे वर्कबुकच्या माध्यमातून आपण 10 मार्कर आणि 20 मार्करचा डेली रायटिंगचा सराव त्याच्यामध्ये करत जाणार आहोत. आणि हे केलेलं आहे आपण ऑलरेडी, त्याच्यामुळे हे असं नाहीये की मी फक्त तुम्हाला काय ते सांगायचं म्हणून सांगतोय. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे पीवायक्यूच. ठीक आहे, म्हणजे बॅच मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते, किंवा आता हे फक्त बॅचच्या अनुषंगाने नाहीये, तुम्ही बॅच नाही जरी लावली तरी तुम्ही पीवायक्यूज करणं गरजेचं असतं. युपीएससीचे जे पीवायक्यूज आहेत ना, तर ते तुम्ही करायला पाहिजेत, लक्षात ठेवा. करायला पाहिजे म्हणजे काही सगळे करावे असं नाही, आपण महत्वाचे महत्वाचे पीवायक्यूज तुम्ही चेक केले पाहिजेत. आता आपण काय करणार आहोत, तुम्हाला आपण सॉफ्ट कॉपी प्रोव्हाइड करणार आहोत. हे इयर वाईज टॉपिक वाईज आपण काय केले पीवायक्यूज जे आहेत, आता याच्यामध्ये पीवायक्यूज जे आहेत ते मराठी आणि इंग्लिश दोन्ही आपण प्रोव्हाइड करणार आहे तुम्हाला. म्हणजे त्याच्यामध्ये असणार आहे त्याचं ट्रान्सलेशन, इंग्लिशचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये असणारच आहे. मग आपण ही युपीएससीचे पीवायक्यूज कशासाठी वापरणार आहोत, तर लक्षात ठेवा सिलेबस डिकोडिंग जे असतं ना, ते युपीएससीच्या पीवायक्यूज शिवाय होत नाही. जर तुम्ही तुम्हाला सिलेबस डिकोड करायचं असेल तर ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण बेसिक स्ट्रक्चर हा सिलेबस पॉईंट आहे आपल्याकडे, तर बेसिक स्ट्रक्चर बद्दल आयोग नेमकं काय विचारणार आता, किंवा अजून एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, की सेपरेशन ऑफ पॉवर एक संकल्पना आहे, की सत्ता विभाजनाचा सिद्धांत, सेपरेशन ऑफ पॉवर. ठीक आहे, मग आता सिलेबस पॉईंट तर दिला आहे सेपरेशन ऑफ पॉवर आणि स्पेसिफिक सिलेबस पॉईंट दिला ना, पण मग ह्या सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये नेमकं येतं काय, काय प्रश्न विचारतील, हेच जर आपल्याला माहित नसेल तर मग काय करायचं. प्रश्न काय येऊ शकतो, बेसिक प्रश्न काय येऊ शकतो, व्हॉट इज मीन बाय सेपरेशन ऑफ पॉवर. ठीक आहे, असा एक प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आपण म्हणूया. मग आता एवढाच प्रश्न येईल का, एवढा प्रश्न येऊ शकत नाही, कारण 150 शब्दांचा हा प्रश्न नाहीये, 250 शब्दांचा हा प्रश्न नाहीये. हा प्रश्न सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजे काय हे विचारलं तर फक्त 30 शब्द किंवा 50 शब्दांमध्ये संपून जाईल. मग सोबत काय विचारतील ते, तर भारत आणि अमेरिका, ठीक आहे, ठीक आहे, किंवा युएसए आपण म्हणूया, यांच्यामधल्या सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये काय फरक आहे असं काहीतरी विचारतील. ओके, कारण सेपरेशन ऑफ पॉवर हा स्पेसिफिक सिलेबस पॉईंट आहे. किंवा असा प्रश्न विचारतील की सेपरेशन ऑफ पॉवर हे जे काही आपण म्हणूया संकल्पना आहे, त्याच्या आडवी येणारी संकल्पना कुठली आहे, ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर. ठीक आहे, ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर म्हणजे अध्यादेश काढणं, राष्ट्रपतींनी अध्यादेश काढणं, हे म्हणजे काय आहे, कायदे मंडळाच्या पॉवरवरती खरं तर काय होतंय, राष्ट्रपती कायदे करायला लागतात किंवा अध्यादेश काढतात. याचा अर्थ काय, जे सेपरेशन ऑफ पॉवर पाहिजे होतं, कायदे मंडळ, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये जे काही सेपरेशन ऑफ पॉवर पाहिजे होतं, त्याला धक्का लागतो. तर आयोग काय करतं किंवा आयोग काय करू शकतं, युपीएससीने काय केलं असतं, तुम्हाला ऑर्डिनन्सच्या अनुषंगाने प्रश्न विचारलेला असतो. मग आता हे सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये नेमकं आयोग आपल्याला विचारणार काय, हे कळण्यासाठी आपल्याला युपीएससीचे पीवायक्यूज काय करायचे आहेत, बघत राहायचे आहेत, लक्षात ठेवा. आता मी पुन्हा सांगतो की युपीएससीचे पीवायक्यू सॉल्व्ह करणं आणि तेच सगळे सगळे तुम्हाला काय करणं असं करायची गरज नाहीये, पण युपीएससीचे पीवायक्यू आपल्याला इन्साइट देतील. जसे आतापर्यंत आपल्याला प्रिलिम्स लेवलच्या ऑब्जेक्टिव्हचे पीवायक्यू जसे इन्साइट देत होते ना, तसे हे सुद्धा पीवायक्यूज आपल्याला इन्साइट देतील की नेमकं आपल्याला आयोग काय विचारू शकतं, त्या सिलेबस पॉईंटचा नेमका अर्थ काय, हे मात्र आपल्याला या पीवायक्यूज मधून कळणार आहे. त्यासाठी हे आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि त्याच्याबद्दल आपण स्ट्रक्चर्स तयार करणार आहे. स्ट्रक्चर्स तयार करणं म्हणजे काय, त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये काय येऊ शकतं, त्याच्या बॉडीमध्ये काय येऊ शकतं, कन्क्लुजन मध्ये काय येऊ शकतं, हे आपण बघत जाणार आहोत. ओके, त्यानंतर काय पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे काय, आपण काय करणार आहोत बघा, मगाशी म्हणलं तसं 1 पेजर नोट्स असतील, हे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे शॉर्ट मध्ये आपण मायक्रो नोट्स सोबत काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा आपण काय करणार आहोत, प्रेझेंटेशनचा पण आपण प्रयत्न करणार आहोत. म्हणजे प्रेझेंटेशन चांगल्यात चांगलं करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही डायग्राम काढू शकता, किंवा फेडरलिझमची समजा तुम्ही डायग्राम काढू शकता. अशी डायग्राम काढू शकता फेडरलिझमची, तर बाबा सेंटर आणि स्टेट, ठीक आहे, यांच्यामध्ये काय, तर कॉन्स्टिट्यूशन यांनी डिव्हिजन ऑफ पॉवर करणं. ठीक आहे, तर ही तुम्ही डायग्राम काढली की सेंटर आणि स्टेट याच्यामध्ये लिखित संविधानाने काय करणं किंवा संविधानाने काय करणं, डिव्हिजन ऑफ पॉवर करणं. आणि मग सेंटर आणि स्टेट असे दोन तुम्ही टियर दाखवले तर त्याच्यावरून कळून जाते की तुम्हाला काय
संघराज्याची संकल्पना कळालेली आहे. असे वेगवेगळ्या प्रकारच्या डायग्राम ज्या असतात त्या तुम्ही काढू शकता. ठीक आहे. हे आपण त्या क्वेश्चनच्या वेळेला त्या वेळेला ते बघूया. त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑफ पीवायक्यू. आता हे आपण पीवायक्यू काय करणार आहोत, पीवायक्यूच एक वेगळा आपण सेशन त्याच्यामध्ये ऍड करूया या सेशन बरोबर, आणि मग पीवायक्यू सेशन मध्ये आपण पीवायक्यू त्याच्यामध्ये बघूया. पुढचं सगळ्यात महत्वाची गोष्ट जी बॅच मध्ये केली जाते ती इरॅटिक आपण म्हणूया ऑप्टिमम अप्रोच. रायटिंग मेन्स म्हणजे मेन्सच्या लिखाणासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा, ऑप्टिमम अप्रोच पाहिजे. आता ऑप्टिमम याचा अर्थ काय असतं, तर मॅक्सिमम एक अप्रोच असतो म्हणजे खूप जास्त डेटा करायचा, अति जास्त नोट्स वापरायच्या, 3-4 पुस्तकं वापरायची वगैरे वगैरे. ठीक आहे. आणि एक मिनिमॅलिस्टिक अप्रोच असतो, मिनिमॅलिस्टिक. ओके. तर आता हे मिनिमलिस्टिक अप्रोच म्हणजे काय, बरेच जण काहीच करत नाहीत, खूप कमी करतात, म्हणजे काहीच वाचायचं नाही, थोडं थोडं, किंवा मग बाकी सगळ्या गोष्टी काय करायच्या, तुक्के मारायचे किंवा फेकून यायचे. त्याच्यामध्ये बॅलन्स साधणारा अप्रोच आहे तो म्हणजे काय, ऑप्टिमम अप्रोच. लक्षात ठेवा. तर हे आपण आपल्या बॅच मध्ये काय करणार आहोत, ऑप्टिमम गोष्टी करणार आहोत. म्हणजे काय, खूप जास्त डेटा पण नाही करायचा, खूप जास्त फॅक्ट्स पण नाही करायच्या, मल्टिपल नोट्स पण नाही करायच्या, मल्टिपल बुक्स नाही करायचे. एकच ठराविक आपलं हे असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कीवर्ड्स काय करायचे, ऍड करायचे, त्याच्यामध्येच आपल्याला व्हॅलिडेशन पण करायचंय, त्याच्यामध्येच आपल्याला कोड्स पण ऍड करायचे. त्याच्यातून आपण काय करू शकू, ऑप्टिमम एक प्रकारे काय मटेरियल आपण क्रिएट करू शकू. त्याचा आपल्याला काय फायदा खूप जास्त होऊ शकतो कुठे, आपल्या आन्सर रायटिंग. ओके. आता हा एक अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, जो आपल्या लिखाणासाठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. की जे आपण म्हणतो की रायटिंग समजा केली असते, की समजा तुम्ही समजा एखादं उत्तर लिहिलं, माझ्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणी एखादं उत्तर लिहिलं, तर मला मात्र काय होतील की मार्क्स चांगले येतील आणि एखाद्याला कमी येतील, किंवा त्यांना चांगले येतील मला कमी येतील. लिहिताना तर किंवा आपण डिस्कस करताना तर आपण सगळं सगळं सोबतच डिस्कस केलेलं असतं. आपण उत्तरांचे मार्क मात्र आता खूप जास्त व्हॅरी करू शकतात, कारण आता ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. सब्जेक्टिव्ह फीलला इथं खूप जास्त महत्व आहे. सो मला असं वाटतं की आपण याला खूप महत्व दिलं पाहिजे, की आपण हे जे टप्पे आहेत त्याच्यामधले ते समजून घेतले पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर बऱ्याच वेळेला आपण खूप बेसिक इन्फॉर्मेशन लिहितो. ठीक आहे. तर मग ते समजा आपण म्हणूया एका मित्राने आन्सर वन लिहिलाय, दुसऱ्याने आन्सर टू लिहिलाय, आणि तिसऱ्याने म्हणजे ह्या 3 वेगवेगळ्या मित्रांनी 3 वेगळे आन्सर लिहिलेत. ठीक आहे, असं आपण म्हणूया. वेगळ्या पद्धतीने लिहिले, प्रश्न एकच आहे, पण 3 मित्रांनी आपण म्हणूया की वेगवेगळे आन्सर लिहिलेले आहेत, वेगळ्या पद्धतीने आन्सर लिहिले आहेत. तर समजा पहिल्या एका मित्राने आपण म्हणूया की बेसिक इन्फॉर्मेशन लिहिली एखाद्या प्रश्नाची, त्याला असं वाटलं की सर मी कोर वाचलं होतं, त्याच्यामध्ये मला जेवढं आठवलं तेवढं मी लिहून आलो. तर ठीक आहे, याला आपण म्हणूया की याला 10 पैकी काय होईल ना, 3 वगैरे मार्क पडतील, आणि पडतात अशा प्रकारचे मार्क सब्जेक्टिव्ह एक्झामला किंवा डिस्क्रिप्टिव्ह एक्झामला. तर दुसरा जो मित्र आहे त्यांनी काय केलं, बेसिक इन्फॉर्मेशन लिहिली, ठीक आहे, मग सोबत काय केलं त्यांनी, क्लिअर स्पेसिफिक वर्ड्स वापरले. फॉर एक्झाम्पल त्यांनी प्रिएम्बलचा क्वेश्चन लिहित असताना सॉव्हरेन, सोशलिस्ट, डेमोक्रेटिक, रिपब्लिक अशा प्रकारचे किंवा हा हे जे काही सगळे शब्द आहेत ते त्यांनी समजा वापरले. जस्टिस मध्ये पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिक हे सगळे शब्द वापरले. ठीक आहे. किंवा डिग्निटी, युनिटी किंवा सगळे जे काही इंटिग्रिटी, हे सगळे जे शब्द आहेत प्रिएम्बल बद्दलचे, सगळे शब्द त्याला ऐन वेळेला आठवले, की कीवर्ड स्पेसिफिक आठवले, त्यांनी ते वापरले. किंवा फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया लोकल गव्हर्नमेंट असेल किंवा पंचायत राज असेल, तर त्यांनी पंचायत राजचं उत्तर लिहिताना बरोबर काय, डेमोक्रेटिक पार्टिसिपेशन किंवा पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी किंवा काय, डेमोक्रेटिक डिसेंट्रलायझेशन, ठीक आहे, लोकशाहीचं विकेंद्रीकरण, असे समजा स्पेसिफिक वर्ड वापरले, तर ऑब्व्हियसली त्याला काय होतं ना, तर त्याला इथे काय व्हायला लागतात, मार्क वाढायला लागतात. लक्षात ठेवा. आपण याच्यामध्ये समजा आणखी एक मार्क ऍड करूया. मग एखाद्याने काय केलं, कॉन्स्टिट्यूशनल अँगल पण व्यवस्थित मेन्शन केले, की बाबा प्रिएम्बल बद्दलचे कॉन्स्टिट्यूशनल अँगल कोणते आहेत ते स्पेसिफिकली मेन्शन केले. फॉर एक्झाम्पल प्रिएम्बल हा घटनेचा भाग आहे का नाही, किंवा प्रिएम्बल हे घटनेबरोबर पारित केलं होतं का नव्हतं, हे समजा कॉन्स्टिट्यूशनल अँगलचं समजा त्यांनी ऍड केलेले आहेत. किंवा लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बद्दल 73 आणि 74 घटना दुरुस्ती बद्दलचे स्पेसिफिक अँगल ऍड केले आहेत. त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, याचा मार्क वाढू शकतो. आता तिसरा जो मित्र आहे समजा, ठीक आहे, तर त्यांनी काय केलं असेल, समजा इथं हे तर काय बेसिक इन्फॉर्मेशन लिहिली, क्लिअर स्पेसिफिक वर्ड्स पण लिहिले आणि कॉन्स्टिट्यूशनल अँगल पण लिहिले. तर आता काय केलं या मित्राने, अजून काय ऍड केलं, तर लिगल ज्युडिशियल अँगल पण ऍड केला. फॉर एक्झाम्पल आपण प्रिएम्बलच एक्झाम्पल घेऊया. केशवानंद भारती खटल्यामध्ये काय म्हणण्यात आलं, LIC खटल्यामध्ये काय म्हणण्यात आलं, बोमई खटल्यामध्ये काय म्हणण्यात आलं प्रिएम्बल बद्दल, हे जर समजा सगळ्या त्या विद्यार्थ्यांनी समजा लिहिलं, किंवा ब्युरो युनियनच्या खटल्यामध्ये काय म्हणण्यात आलं, हे जर त्यांनी ऍड केलं या प्रिएम्बलच्या आन्सरमध्ये, तर ऑब्व्हियसली त्याचा अजून एखादा मार्क वाढणार आहे. ठीक आहे. किंवा काय, अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पॉलिटिकल अँगल किंवा रियालिटी. समजा प्रिएम्बल बद्दल त्यांनी थेरोटिकल जरी प्रश्न विचारलेला असला, की प्रिएम्बल या मधल्या शब्दांचा अर्थ काय आहे, ठीक आहे, असा जरी प्रश्न विचारला असला, तर एखादा विद्यार्थी काय करतो, शेवटच्या पॅराग्राफमध्ये म्हणजे कन्क्लुजनच्या पॅराग्राफमध्ये वगैरे, किंवा त्याच्या आधी काय करतो, एखादी गोष्ट ऍड करतो. कुठली गोष्ट ऍड करतो, तर फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया
की जरी आपल्याकडे सेक्युलर आणि रिपब्लिक असे शब्द आपण कशासाठी वापरतोय, प्रिएम्बल साठी वापरतोय किंवा इंडियन पॉलिटिक्सचं नेचर दाखवण्यासाठी वापरतोय, तरी सुद्धा काय होतंय की याच्यावरती शंका निर्माण होते. का? कारण सेक्युलरिझमच्या तत्वाला कधी कधी धक्का लागतोय. त्याचं एक्झाम्पल एखादं तुम्ही लिहू शकता. दिल्लीमध्ये जे काही घडलं असेल किंवा आपण म्हणूया आधी जे काही 1984 ला घडलं असेल, 2002 ला काही घडलं असेल, असे जर समजा तुम्ही एक्झाम्पल्स दिले तर त्याच्यामधून काय कळतं की तुमचा पॉलिटिकल रिअल अँगल सुद्धा तितकाच महत्वाचा हे कळतं. ठीक आहे. किंवा अजून असं होऊ शकतं की तुम्ही असं म्हणताय की हा सोशलिझम, सोशलिझम हा सुद्धा किंवा सोशलिस्ट हा सुद्धा शब्द आहे आपल्या प्रिएम्बल मध्ये. जर तुम्ही लिहिलं की नाही एलपीजी मॉडेल आल्यानंतर मात्र किंवा आता आपण जे काही प्रायव्हेटायझेशन वगैरे करतोय त्यामुळे या सोशलिझमच्या तत्वाला मात्र आपल्या काय धक्का लागलेला आहे प्रिएम्बल मधल्या. तर त्या अनुषंगाने जर विचार केला तर आपण असं म्हणू शकतो की तुम्ही पॉलिटिकल काय ते रिअलिटी पण लिहिता, त्याच्यामुळे पण तुमचा मार्क वाढू शकतो, लक्षात ठेवा. आणि मग सगळ्यात शेवटी काय आहे तर एक्झाम्पल, म्हणजे हेच एक्झाम्पल्स वगैरे आपण म्हणतोय की या एक्झाम्पलचा जर विचार केला की एलपीजी मॉडेलचा विचार केला किंवा आपण म्हणलं की काय ते मगाशी म्हणलं तसं हा की 84चा असेल किंवा 2002चा असेल किंवा दिल्लीमध्ये जे काही घडलं असेल त्याच्यानुसार जर तुम्ही काय सेक्युलरिझम या शब्दाला धक्का लागणाऱ्या गोष्टी घडतात असं जर तुम्ही बोललात तर त्याच्यामुळे तुमचे मार्क वाढू शकतात. किंवा एक्झाम्पल्स मध्ये आपण असं पण म्हणू शकतो की आपण कोड्स म्हणू शकतो, फॅक्ट्स म्हणू शकतो, डेटा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल परत एकदा की प्रिएम्बल बद्दल जर समजा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोड्स वापरलात की प्रिएम्बल बद्दल कुणी कुणी काय काय म्हणलेलं आहे, तर ते जर तुम्ही कोड्स ऍड केले तर नक्की तुमचे मार्क काय होतात. याला जर समजा 3 मार्क मिळतात पहिल्या आन्सरला, दुसऱ्याला जर समजा 5 मार्क मिळतात, तर तुम्हाला मात्र काय होतं 7 मार्क मिळतात, लक्षात ठेवा. आणि 10 पैकी मग काय होतं तुम्ही दोन 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 अशा प्रत्येक याच्यामध्ये प्रश्नामध्ये ऍडिशन घेत जाता आणि त्यामुळे मग काय होतं डिस्क्रिप्टिव्हच्या याच्यामध्ये मार्कांमध्ये खूप जास्त फरक यायला लागतो, तफावत यायला लागते. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. त्याचं एक्झाम्पल एक आपण परत एक बघूया की GS2च्या किंवा कुठली थिअरीच्या प्रश्नांमध्ये कसे काय अँगल ऍड केले गेले तर तुमचे मार्क वाढतात. ओके. तर हे आहे मग काय की GS2च्या बद्दलचे एक बेसिक स्ट्रॅटेजिक डिस्कशन. आता GS2 बद्दलचं अजून एक महत्वाचं एक डिस्कशन ते म्हणजे कोणतं की GS2च्या पेपरचं नेचर काय असणार आहे किंवा कुठलेही GS1, 2, 3 या 3 पेपरचं जर नेचर बघितलं आपण तर ते असंच असणार आहे. म्हणजे आयोगाने जे काही तुम्हाला पीडीएफ टाकलेली आहे तर त्या फॉर्मॅट जो आहे तो असं सांगितलंय त्यांनी, ते तुम्हाला 20 क्वेश्चन्स विचारणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामधले 10 क्वेश्चन जे असतील तर ते कसे असतील 10 मार्कांचे असतील आणि 11 नंबर पासून 20 नंबर पर्यंतचे क्वेश्चन जे असतील ते 15 मार्कांचे असतील. ठीक आहे ना. म्हणजे ह्या 10 गुणिले 10 किती झाले 100 मार्कांचे 10 प्रश्न असतील आणि इथे काय असतील 15 गुणिले 10 150 मार्कांचे हे 10 प्रश्न असतील. ठीक आहे. म्हणजे काय होईल 250 इतकं येईल. आता बघा जर तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तुमच्या असं लक्षात येतं की जर आपण विचार केला एका मार्कासाठी आपल्याला किती मिनिटं मिळतात तर 0.72 मिनिटं इतकं मिळतात. आता तुम्ही म्हणाल की हे इतकं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करायचं गरजेचं आहे का? गरजेचं आहे. कारण का त्याशिवाय तुमचे 20 क्वेश्चन्स कंप्लीट होत नाहीत आणि 20 क्वेश्चन कंप्लीट केले नाही किंवा आपण म्हणजे 18-19 लिहिले नाही ना तर तुम्ही बाहेर पडायला लागता रेसमधून. कारण का अटेम्प्ट तेवढाच महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर हे 10 मार्क जे आहे तर त्यासाठी तुम्हाला 10 मार्क जे क्वेश्चन आहेत त्यासाठी प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 7.2 मिनिट मिळणार आहेत. ओके. आपण 7.5 मिनिटं वगैरे तुम्हाला मिळणार. समजा असं विचार करूया की हे 10 मार्कचे 10 क्वेश्चन आहेत, म्हणजेच काय तुम्हाला जवळपास हे 10 जे क्वेश्चन्स आहेत 10 मार्कांचे ते सोडण्यासाठी तुम्हाला अंदाजे आपण 75 मिनिटं मिळतील. म्हणजे 1 तास 1 आवर आपण म्हणजे 15 मिनिटं मिळतील. म्हणजे सव्वा तास तुम्हाला मिळणार. ओके. आणि हे जे काही क्वेश्चन्स आहेत कुठले 15 मार्करवाले जर विचार केला तर 15 मार्काच्या क्वेश्चनसाठी मग आपल्याला काय होईल 15 मार्काच्या क्वेश्चनसाठी आपल्याला इथे दिलंय 108 वगैरे मिनिटं मिळतील. म्हणजे अंदाजे तुम्हाला काय होईल 1 तास 45 मिनिटं मिळतील. म्हणजे पावणे 2 तास मिळतील. म्हणजे पावणे 2 तास एका बाजूला मिळतील आणि एका बाजूला तुम्हाला काय होईल 1 तास 15 मिनिटं मिळतील. तर याचा अर्थ काय तुम्हाला हे जे 10 मार्कर जे आहेत ते पहिल्या सव्वा तासामध्ये संपवायचे आहेत. ठीक आहे ना. पहिल्या सव्वा तासामध्ये संपवायचे आहेत आणि जे 15 मार्कर जे आहेत त्यासाठी तुम्हाला मग नंतर 1 तास 45 मिनिटं मिळणार. आता हे डिव्हिजन तुमच्या डोक्यात फिट पाहिजे की नाही. मला 10 मार्कांचा क्वेश्चन हा 7 ते 8 मिनिटांमध्ये सोडवायचा आणि मला 15 मार्कांचा क्वेश्चन हा जवळपास 11 मिनिटांमध्ये किंवा 10-11 मिनिटांमध्ये सोडवायचा. हे जर कॅल्क्युलेशन तुमच्या मनामध्ये फिट असेल ना तरच तुमचा अटेम्प्ट वगैरे व्यवस्थित होतो. आणि हे GS1, 2, 3 ह्या तिन्ही पेपरसाठी सारखं असणार. GS4चं मात्र स्ट्रक्चर वेगळं असणार आहे, लक्षात ठेवा. ते आपण त्या बॅचच्या वेळेला डिस्कस करूया. ठीक आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काय सिलेबस डिकोडिंग. ठीक आहे. तर सिलेबस डिकोडिंग आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघू.